that be applicable to this? No. Ashley will send you the prayer. Ashley. हाँ एक और you मिनट can इसमें रहेगा तो इसमें ही शेयर करो. हाँ एक मिनट शेयर करता हूँ. Can you see, Johnny? Yeah. You can see the prayer. थोड़ा ऊपर और नहीं. हाँ ओके. Okay. Shall I read it? Yes, please. May it be your will, God, my God, and the God of my ancestors, that you guide us, guide our eyes with the light of your Torah, and save us from stumbling and making mistakes. For God gives wisdom, and from God's mouth comes understanding, knowledge, and understanding. Amen. 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 Okay. So we have about 16 people, no? Yes. तर आजचा आपला जो क्लास आहे ना तो आपला मेडिटेशनच्या पुढचा हे करणार आहोत. पुढची स्टेप घेणार आहोत. तर पहिली आता मी जॉनी बरोबर बोलत होतो तर जॉनीने मला सांगितलं की आपला कुठपर्यंत आलाय. तर आपण मनामध्ये जो आपला पासूक होता तो पासूक मनातल्या मनात बोलतोय आणि आपण स्टार्ट मध्ये ब्रीथिंग वर लक्ष ठेवतोय, मनातल्या मनात बोलतोय आणि आपण मनातल्या मनात बोलताना आपण काय करतोय. मला राखेल, कॅन यू टेल मी व्हॉट वी आर डुईंग व्हेन वी आर टेकिंग द पासूक इन आवर. I'm saying it 118 times. Okay, 112. 112, sorry, 112 times. Yeah. Count. Yeah. Okay, but what you are doing only आपण मनातल्या मनात बोलतोय आणि मनातल्या मनात ऐकतोय, बरोबर ना? अजून दुसरा काय करतो? माझं मी ऐकते म्हणजे पहिले जोरात बोलायची, पण आता मी मनातल्या मनात बोलते, पण ऐकू येतं मला. आय कॅन हिअर द पासूक. ओके. अँड यू आर डुईंग एनिथिंग व्हिज्युअली, म्हणजे आपला डोळे बंद करून काय बघताय? काय नाही ना? डोळे बंद करून ते मी युध हे वाव हे ते लावले तेच बघते. Okay. But then I can sometimes like when I'm closing my eyes and saying that things pasuk bolte hai तर my mind always goes to Kotel. I don't know why. मला अजून तिकडचंच म्हणजे असं कधी किपूरची प्रेयर दिसते नाही तर कधी कुठली ती प्रेयर दिसते अशी ते लोक बोलताना ती पण ऐकू येते मला. सो दोज आर माय एक्सपिरियन्स पर्सनली. ओके. सो आता आपण आहे ना ह्याच्यामध्ये एक स्टेप पुढे जाणार आहोत. आता आहे ना पहिले मी एक असा थोडासा एक काहीतरी अंडरस्टँडिंग साठी आपला पुढची स्टेप काय आहे ते अंडरस्टँड करायला आपण बघणार आहोत. पहिले तर मी एक क्वेश्चन विचारतो की जर आपल्याला दात दुखला ना, आपला दात दुखत असेल तर आपण काय बोलतो? दात दुखते, माझा दात दुखते, दात दुखतोय. हा, दात दुखतोय है ना. आणि आपल्याला खूप राग आला तर आपण काय बोलतो? राग आलाय, मला राग आलाय. ओके. तर मराठीमध्ये जसं आपण बोलतो ना तसं आपल्याला ना त्या गोष्टीचा अर्थ लावून घ्यायचा. कारण माझा दात दुखतोय ना असं जर आपण बोलला तर फिजिकल दात काय फिजिकल गोष्ट आहे ना, आपली बॉडीची फिजिकल गोष्ट आहे. तर आपण बोललो ना दात दुखते, माझा दात दुखते, तर त्याचा अर्थ काय आहे की काहीतरी जी गोष्ट दुखते ना ती माझी आहे, म्हणजे मी त्या गोष्टीपासून वेगळा आहे ना. म्हणजे दात दुखतोय तर आपण असं नाही बोलत ना की मी दुखतोय, मला दुखतंय, असं नाही माणसं बोलत. युजली कुठली माणसं बोलतात की मला खूप दुखतंय, मला दुखतंय, मी असं. पण तो काय आहे की आपण त्या आउटसाइड गोष्टीला काहीतरी आपल्यापासून वेगळ्या गोष्टीला आपण ती सेन्सेशन लावतो दुःखाची. तसंच आपल्यामध्ये जे फिलिंग्स येतात ना, अँगरची फिलिंग आणि हे फिलिंग आपण आहे ना आउटसाइड लावला पाहिजे. आणि मला राग आला किंवा मला आनंद झाला, मला दुःख झाला, ओके का
कारण जर आपण आहे ना त्याला आउटसाइड नाही लावला ना तर आपण कसा बोलतो, आपण बोलतो म्हणजे आता इंग्लिशमध्ये सांगतो, इंग्लिशमध्ये मला काय आय एम अँग्री असं बोलतात है ना, आय एम अँग्री. आय एम अँग्री या शब्दाचा अर्थ काय होतं, म्हणजे ह्या सेंटेन्सचा अर्थ काय होतं की मी अँग्री आहे है ना, आय एम सॅड है ना. तर आपले जे इंटरनल इमोशन्स आहेत ना, त्या इंटरनल इमोशन बरोबर आपण जेव्हा आयडेंटिफाय करतो ना, तर आपण त्याला आयडेंटिफाय करायचं ऍज अ थर्ड पर्सन आयडेंटिफाय करायचं. जर फर्स्ट पर्सन म्हणून जर आयडेंटिफाय केलं ना तर आय एम सॅड, आय एम अँग्री ह्या गोष्टींनी जर आपण आयडेंटिफाय केलं ना तर त्याच्याने काय होतं की ना तो अँगर मी आहे असं आपण आयडेंटिफाय करतो. जसा माझा दात दुखते ना तर आपण कसं आयडेंटिफाय केलं की माझा दात दुखते, तर आय एम अँग्री त्याच्याऐवजी काय होतं आय फील अँगर और आय एम फीलिंग अँग्री, म्हणजे मला अँगर वाटतंय. ओके, आता डिफरन्स नाही समजला असेल तर मी परत सांगेन. डिफरन्स समजलं तुम्हाला, आय एम अँग्री आणि आय फील अँग्री याच्यामध्ये काय डिफरन्स आहे? या एनीबडी आन्सर. You're separating yourself from the emotion. Yes, you are not separating, you are feeling the emotion. Okay. कारण आहे ना आपल्याला इमोशन आहे ना फील करायचे असतात. जसं आपण सेन्सेशन आपल्या फिजिकल बॉडीमध्ये सेन्सेशन आपण फील करतो ना, आपण माझा दात दुखतोय तर म्हणजे माझा दात दुखतोय म्हणजे मी कुठं फील केला तो की माझ्या दातामध्ये तो फील केला. तसं इमोशन्स पण मला फील करायचे आहेत. तर इमोशन फील करताना मला काय सांगायचं की आय फील. लक्षात ठेवायचं की आय फील म्हणजे मला तो फील होतोय, मी अँग्री ना आहे. मी जो आहे ना मी नावाचा जो एक ॲनिमल आहे, मी नावाचा जो सोल आहे ना, मी नावाचा जो अवेअरनेस आहे ना, तो अँग्री ना आहे, तो सॅड ना आहे, तो त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आहेत पण तो सगळ्या गोष्टी फील करते. तर आय फील आपण पुढचा जो हे आहे ना, पुढचा जो मेडिटेशन आहे ना त्याच्यामध्ये आहे ना तुम्हाला फील करायचं आहे. काय फील करायचं आहे की आपल्या आहे ना 6 वेगवेगळे जे आपलं पॉझिटिव्ह इमोशन्स आहेत ना, ते पॉझिटिव्ह इमोशन्स आपण फील करायचे. फील करायचं आहे म्हणजे आता कसा फील करायचा त्याच्यामध्ये मी सांगतो. आपला पासूक आपण नाव घेतोय, पासूक घेतोय, सगळा घेतोय, तेच मेडिटेशन तेच करायचं आहे आपल्याला. ओके, स्टार्ट मध्ये बसायचं आहे. बसून आपल्या 18 ब्रेथ आपल्याला घ्यायचे आहेत आणि 18 ब्रेथ घेताना ब्रेथवर अवेअरनेस ठेवून आपल्याला बॉडी रिलॅक्स करायची आहे. तर अवेअरनेस ब्रेथचा अवेअरनेस आपण कशासाठी वापरतोय? बॉडी रिलॅक्स करायसाठी वापरतोय. एकदा बॉडी रिलॅक्स झाल्यावर आपण त्या गोष्टीचा काय करणार आता आपल्या पासूक बोलायला चालू करणार. मग आपल्या पासूक बोलताना पासूक आपला बोलत मनातल्या मनात पासूक बोलायचं आणि मनातल्या मनात पासूक ऐकायचं आपल्याला. ओके, मनातल्या मनात बोलताना आणि ऐकताना काय करायचं आता आपल्याला आहे ना काहीतरी आहे ना फिलिंग जी आपल्या मेमरीमध्ये सगळ्या फिलिंग्स आहेत आपल्या लहानपणापासून ते आतापर्यंत काय काय फिलिंग झाल्या ना, कोणाला आनंद झालाय, कोणाला दुःख झालंय, कोणाला काय झालंय, तर सगळ्या फिलिंग सगळ्यांना येतात. ओके, तर तसं आपल्याला आहे ना 6 पॉझिटिव्ह जे फिलिंग्स आहेत ना ते आपल्याला फील करायचं. नेगेटिव्ह फिलिंग फील करू नका, कारण मेडिटेशन मध्ये जर नेगेटिव्ह फिलिंग फील केलं ना आपण तर प्रॉब्लेम असा होता की जर आपण त्याच्यामध्ये डीपली अडकलो ना तर त्याला मग रिपेअर करायला लागतं. तर माझ्या संगती येऊन समोर आपण जेव्हा करू ना तेव्हा नेगेटिव्हचा मी तुम्हाला सांगेन. पण नेगेटिव्ह आपण नॉर्मल आपलं जे नॉर्मल ह्याच्यामध्ये आहेत ना, नॉर्मल कॉन्शियसनेस मध्ये म्हणजे नॉर्मल लाईफ मध्ये आपण हा पॉझिटिव्ह केला ना तर मग नेगेटिव्ह वर पण आपण मेडिटेट करू शकतो. तर मेडिटेशन मध्ये आपण काय करायचं, आपण नाव घेताना म्हणजे आपला पासूक बोलताना 112 टाइम पासूक बोलायचं आहे. ओके, आणि 112 टाइम पासूक बोलताना काहीतरी अशी गोष्ट आपल्याला आठवायची आपली ज्याच्यामध्ये आपल्याला कुठला तरी एक चांगला इमोशन झालेला आहे. ओके, यू कॅन वेगवेगळ्या मेडिटेशन मध्ये वेगवेगळ्या हे घेऊ शकता तुम्ही. असं नाही की एकच घ्यायचंय तुम्हाला. कमीत कमी आपल्याला हा मेडिटेशन आहे ना 40 दिवस करायचा आहे. 40 दिवस. जर तुम्ही एखाद दुसरा दिवस स्किप केला ना तर टोटल 40 दिवस तुम्हाला काउंट करायचे. ते स्किप केलेले दिवस काउंट नको करू. म्हणजे आज ह्या आठवड्यात 5 दिवस केला तर 5च काउंट करायचा, पुढच्या आठवड्यात 6 दिवस केला तर 6, कुठल्या आठवड्यात 1च दिवस केला तर तो 1, असा टोटल आपल्याला 40 दिवस करायचा आहे. ओके, 40 दिवस. त्याच्यामध्ये काय करायचं आहे, मेडिटेशन मध्ये बसताना डोळे बंद करून बसताना हे करताना तुम्हाला नुसतं तुमचा काहीतरी एक अशी गोष्ट आठवायची ज्याच्यामध्ये तुम्हाला तो
फील झाला होता, तो इमोशन फील झाला होता. ओके, तर 6 इमोशन्स कुठल्या कुठल्या आहेत सगळ्यांना माहिती आहेत? 6 इमोशन्स. एक आपण चार्ट टाकला होता त्याचा, सेफिरोजचा चार्ट टाकला होता. त्या सेफिरोजच्या चार्ट मध्ये होता, मला तो आता चार्ट नाही मिळत आहे माझ्या ह्याच्यामध्ये. यू हॅव दिस चार्ट ऍशली? I will just check on WhatsApp. I'll send you my Yeah, we email. had this chart. Yeah, email or somewhere. The chart was about different. So जर कोणाला मी हा टाकीन चार्ट आपल्या कपाला ग्रुपवर टाकीन तो चार्ट, तर त्या चार्ट मध्ये आहे ना मी तुम्हाला ते त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही इमोशन्स आहेत त्याच्यामध्ये, तर मी पॉझिटिव्ह इमोशन टाकतो. तर आपल्या इमोशन मध्ये आहे ना खेसेत म्हणजे आपला लव्ह अँड काइंडनेस हा इमोशन आहे. लव्ह अँड काइंडनेस मध्ये इमोशन्स कुठला आहे, तर तुम्ही लव्ह किंवा काइंडनेस कुठला तरी इमोशन घेऊ शकता. यू टेक लव्ह घ्या तुम्ही. ओके, लव्हचा इमोशन्स घ्या. लव्हचा इमोशन इन द सेन्स व्हेन यू फेल्ट लव्ह, तुम्हाला कोणी लव्ह केला, तुम्ही कोणाला लव्ह केला, तुम्ही तो लव्ह कधी फील केला ना, तो फिलिंग तुम्हाला नुसता त्याच्यावर मेडिटेट करायचा. म्हणजे तो अख्खा सीन आणून नाही मेडिटेट करायचा. मेमरी मध्ये जाल म्हणजे आता तुम्हाला फॉर एक्झाम्पल मी लव्हच्या बद्दल बोलतोय. फॉर एक्झाम्पल तुम्हाला कोणाला लव्ह ह्याच्यावर मेडिटेट करताना तुम्हाला तुमची ग्रॅनी आठवत असेल ना, तुमची कोणाला ग्रॅनी, ग्रँडफादर किंवा मम्मी किंवा डॅडी कोण पण आठवत असेल, तेव्हा मम्मी आठवत असेल, तर तुमची मम्मी आठवत असेल तर त्याच्यावर तुम्ही आठवण करताना मम्मीला आठवण करा, आणि मम्मीला आठवण केल्यावर तुम्हाला मम्मीला आठवण केल्यावर आणि तो जो लव्ह जेव्हा तुम्हाला फील होतोय ना, मग त्या फिलिंग वर मेडिटेट करायचं आहे तुम्हाला. मग फिलिंग वर मेडिटेट करताना ते मम्मी, आजी जे तुम्ही पिक्चर घेतला होता ना, तो पिक्चर वेगळा करायचा आणि तुम्हाला त्या फिलिंग वर मेडिटेट करायचं आहे. तो फिलिंग वर मेडिटेट करताना तुम्हाला अवेअर व्हायचं आहे की तुमची बॉडीमध्ये काय होते ते. ओके, बॉडीमध्ये काय होते ते अवेअर व्हायचं. बॉडीमध्ये काय होते म्हणजे तुमचा ब्रिदिंग वाढला काय, की ब्रिदिंग स्लो झाला काय, की ब्रिदिंग फास्ट झाला काय, की ब्रिदिंग डीप झाला काय, की ब्रिदिंग पीसफुल झाला काय. ओके, मग त्याच्या दुसऱ्यानंतर तुमच्या हार्टबीटवर तुम्हाला घ्यायचं, कारण आपण हार्टवर पण असा हात ठेवून केलाय ना काय ते, तर हार्टबीटवर काय, हार्टबीट तुमचा नॉर्मल तेवढाच आहे की हार्टबीट डीप झालाय, की हार्टबीट जास्ती फास्ट झालाय, की काय झालंय, ते सगळं लक्षात ठेवायचं तुम्हाला. त्याच्यानंतर जरासं पोटामध्ये तुम्हाला काय वाटतंय काय, पोटामध्ये रिलॅक्स वाटतंय काय, की पोटामध्ये ऍसिड फिरते असं वाटतंय काय, की पोटामध्ये काय होते काय फिलिंग येते ते तुम्हाला हे करायचंय. ओके, सगळेजण काय केलं, कॅमेरा या कॅमेरा चालू करा तुमचा. तर ह्याच्यामध्ये हा जो लव्हचा फिलिंग आहे ना, लव्हचा फिलिंग घेताना तुम्हाला ह्या गोष्टींवर अवेअर व्हायचं आहे. ओके, तुम्हाला काय करायचं आहे, मेडिटेशन करताना बंद करायचं डोळा आणि तुमचं चालू करायचं आहे मेडिटेशन. चालू केल्यावर तुमचं नाव घेताय, तुम्ही नाव घेता 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 तुम्हाला आता विचार करायचा आहे तुमच्या प्रेमाच्या बद्दल, कुठल्या तरी प्रेमाच्या गोष्टीबद्दल आणि लव्ह बद्दल. कुठला पण लव्ह असू शकते. तुम्हाला तुमच्या लहान मूल बॉर्न झाल्या जो तुम्हाला लव्ह वाटला तो, किंवा दुसरा काहीतरी झाला तेव्हा तुम्हाला लव्ह वाटला, किंवा कोणाचा लव्ह मॅरेज असेल तर तुम्हाला कसा अट्रॅक्शन वाटला, कसा लव्ह वाटला तो. ओके, एनिथिंग. तो सीन घेऊन तुम्ही त्या सीन आठवायचा आहे आणि मग त्या सीनचा आठवल्यावर ती जी फिलिंग आहे ना, लव्हची फिलिंग, ती फिलिंग तुमच्या बॉडीमध्ये कशी तुम्हाला फील होते ना, त्याच्यासाठी तुम्हाला अवेअर व्हायचं आहे. वेगवेगळ्या गोष्टीमधून अवेअर व्हायचं त्याच्यामध्ये. ओके, मग सेकंड घ्यायचंय गेवुरा. गेवुराचा जो आहे ना, गेवुरामध्ये काय आहे, गेवुरामध्ये माइट, फिअर, ऑ, ह्या सगळ्या गेवुरामध्ये येतात. पॉझिटिव्ह आहे ते. ओके, माइट म्हणजे तुम्हाला कधी असं एकदम ताकदवान वाटला, कॉन्फिडंट वाटला तुम्हाला कधी एकदम स्वतःला कॉन्फिडंट वाटलं तुम्ही, किंवा तुम्हाला पहिली नोकरी लागली तेव्हा तुम्हाला कॉन्फिडंट वाटला, किंवा पहिला टाइम पगार झाला तेव्हा कॉन्फिडंट वाटला. ओके, किंवा ऑ म्हणजे तुम्हाला कुठल्या गोष्टीबद्दल ऑ वाटतं, फिअर वाटतं. फिअर म्हणजे पॉझिटिव्ह फिअर वाटतं, म्हणजे तुम्ही तुमच्या डॅडी मम्मीच्या समोर उभा राहता तेव्हा, ग्रँडफादरच्या समोर उभा राहता तेव्हा, किंवा वीज चमकली तेव्हा कधीतरी ऑ वाटतं ना एकदम असा. ते ऑची जर फिलिंग कोणाला कुठल्या ह्याच्यामध्ये ऑची फिलिंग आली असेल ना, किंवा माइटची फिलिंग, त्या माइटच्या फिलिंग घ्यायची, त्या फिलिंग
एकदा विचार केल्यावर ती फिलिंग मेमरीमध्ये तुम्ही विचार केली ना ती फिलिंग, तर ती फिलिंग आहे ना तुम्हाला एक्सपिरियन्स, तुमची बॉडी आहे ना ती एक्सपिरियन्स करायला लागतं बरोबर, आणि ती एक्सपिरियन्स केल्यावर त्या फिलिंगचा कसा बॉडीवर काय होतंय ते एक्सपिरियन्स करत आपल्याला. ओके. त्याच्यानंतर तिफेरेत जो आहे ना तो मधला आहे, तिफेरेत हा कंपॅशन आहे. कंपॅशन, तर कंपॅशन बद्दल तुम्हाला विचार करायचा आहे. कंपॅशन म्हणजे तुम्हाला कधी कंपॅशनेट वाटला कोणाबद्दल, किंवा कोणाला तुमच्याबद्दल कधी कंपॅशन वाटला, कुठला पण असू शकते कंपॅशन. ओके. ते कंपॅशन वाटला तेव्हा तुम्हाला काय झाला ते फील करायचं आपल्याला, आणि ते फील करायचं म्हणजे आपल्याला अवेअर व्हायचं की ती फील होताना कसा होते ते. ओके. नेटचा म्हणजे ट्रस्ट, कॉन्फिडन्स. नेटचा म्हणजे विक्ट्री. नेटचा पण विक्ट्री मध्ये कसं ट्रस्ट, तुम्हाला सेक्युअर वाटतंय, ट्रस्ट वाटतंय. म्हणजे आता आपल्याला कधी कधी कसं असतं, कधी कधी एकदम सेक्युअर वाटतं ना आपल्याला, कोणतरी असेल तर आपल्याला सेक्युअर वाटतं. लहान भावंड असतात त्यांना मोठ्या भावंड आली की त्या लोकांना जरा सेक्युअर वाटतं, किंवा डॅडी मम्मी बरोबर असताना सेक्युअर वाटतं, किंवा कोणतरी असतं हजबंड वाईफ मध्ये, हजबंडला वाईफ बरोबर सेक्युअर वाटतं. तर ती सेक्युअरची, कॉन्फिडन्स, ट्रस्टची जी फिलिंग आहे ना त्या फिलिंगवर मेडिटेट करायचं. ती फिलिंग घ्यायची, आणि ती फिलिंग घेतल्यावर आपल्या बॉडीमध्ये काय होते सगळ्या वेगवेगळ्या लेवलवर, आणि कुठल्या लेवल आहे ते मी तुम्हाला सांगेन परत, पण मी तुम्हाला सांगतो. त्याच्यानंतर होद म्हणजे ग्लोरी. ओके. त्याच्यामध्ये एक्नॉलेजमेंट, सिन्सिअरिटी एक्नॉलेजमेंट आहेत ना, त्या गोष्टींवर आपण एक करायचं की कोणी तुम्हाला एक्नॉलेज केला, कोणी तुम्हाला तुमचा काय झालं ते आपण करतो ना मशीद काय होतो सत्कार, तुम्हाला सत्कार केला कोणी, काय केला, तर ते सत्कार करताना काय फिलिंग येतं तुम्हाला, कसं तुम्हाला वाटतं, त्या फिलिंगवर हे करून मग त्या फिलिंगवर करायचं. त्याच्यानंतर येसोदची जी फिलिंग आहे ना ही सिक्स्थ वाली येसोदची फिलिंग आहे ती आहे एम्पथी, एम्पथी म्हणजे दुसऱ्याबद्दल आपल्याला जेव्हा काहीतरी वाटतं ना, सिंपथी वाटतं, एम्पथी वाटतं. ओके. आणि दुसरी माणसं आपल्याने इन्फ्लुएन्स होत असतात. इन्फ्लुएन्स इन द सेन्स पॉझिटिव्ह इन्फ्लुएन्स, नाही निगेटिव्ह जबरदस्ती केलेला इन्फ्लुएन्स नाही. म्हणजे कोणतरी आपल्याकडे बघत असतं आणि आपल्याला बघून तो इन्फ्लुएन्स होत असतं, किंवा आपण कोणाला तरी बघून आपण इन्फ्लुएन्स होत असतो. आपल्या लाईफमध्ये कोणतरी बघतो आणि आम्हाला त्याच्यासारखं व्हायचं असा विचार पण करतो ना, तो इन्फ्लुएन्स. किंवा एम्पथी म्हणजे कोणाच्या तरी बद्दल आपल्याला एम्पथी वाटत असतं, म्हणजे त्याला जे फील होतं ते आपल्याला फील होतं ना, त्याला एम्पथी बोलतात. तर ह्या गोष्टी वाटतं ना आपल्यामध्ये काय चेंजेस होतात, आपल्या फिजिकल बॉडीमध्ये काय चेंजेस होतात याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे. ओके. मी हे कब्बाला ग्रुपवर टाकतोय. कब्बाला ग्रुप जर तुमचा फोन वेगळा असेल तर कब्बाला ग्रुपवर तुम्हाला ते दिसेल आता. ओके. सिनोराने टाकलाय कब्बाला ग्रुपवर, मी पण टाकला, 2-2 झालं. तर यू कॅन बनवून तुम्ही चार्ट करून ठेवू शकता, किंवा तुम्ही प्रिंट काढून घेऊ शकता त्याच्यामध्ये. तर त्याच्यामध्ये नेगेटिव्ह पण इमोशन्स आहेत, तर नेगेटिव्ह इमोशन्सवर नाही जायचं तुम्हाला, नुसता पॉझिटिव्ह इमोशन्स घ्यायचा आहे. ओके. तर मी आता तुम्हाला एक कुठला तरी पॉझिटिव्ह इमोशन घेऊन त्याच्यावर कसं मेडिटेशन करायचं ते सांगतो. पहिले बसायचा आपल्याला, आपला जो मेडिटेशनचा जी जागा आहे तिथं बसायचा. बसल्यावर म्हणजे व्यवस्थित बसा, कारण आपण जे काय करतोय ना ते काहीतरी प्युअर आणि होली करतोय, म्हणून ते प्युरिटी आणि होलीनेस मध्ये बसायचं आपल्याला. गंजी फ्रॉक घालून, चड्डी घालून असा उघडा आहे ते तसा नको बसू. म्हणजे जसं आपण नमाजीला वगैरे बसतो तसा बसायचं आपल्याला. पण जे कपडा आपण घालाल ते कपडे कसं घालायचे, ते लूज घालायचे, कम्फर्टेबल घालायचे. टाईट बेल्ट हे ते सगळं नाही घालायचे. कम्फर्टेबल कपडे घालायचे, कम्फर्टेबल स्वच्छ कम्फर्टेबल कपडे घालायचे. जी जागा आहे आपण जिथं बसतोय ती जागा क्लीन आणि स्वच्छ पाहिजे. का क्लीन आणि, कारण नमाजी सारखं आपण काहीतरी करतो, क्लीनलीनेस पाहिजे, स्वच्छ पाहिजे. ओके. अगरबत्ती हे ते सगळे लावायची गरज नाही, पण जर तुमच्या घरी वास येत असेल, किंवा तुम्ही जिथं बसता तिथं वास येत असेल, हे असेल ते असेल, तर थोडासा स्प्रे मारा, किंवा अगरबत्ती पण लावली ज्याच्यामध्ये जास्ती धूर नाही होत ना अशी अगरबत्ती लावली तरी चालेल. ते सगळं केल्यावर बसायचं आपल्याला. बसल्यावर रिलॅक्स व्हायचं. पहिले नॉर्मल बसून रिलॅक्स व्हायचं. आपल्या बॉडीमध्ये कुठं आपल्याला टेन्शन, प्रेशर वाटत असेल त्याच्यावर लक्ष देऊन आपल्याला ते रिलॅक्स करायचं. त्याच्यानंतर आपल्याला ब्रिदिंग करायचे. 18 ब्रेथ घ्यायचे आणि 18 ब्रेथ म्हणजे घ्यायचे आणि सोडायचे. 18 ब्रेथ घेताना आपण जसं करतोय प्रत्येकाला रिदम समजला असेल त्या रिदमनी घ्यायचे. ब्रीथ घेताना
आणि ब्रेथ सोडताना नाही. तर 4 पार्ट असतात ब्रेथला. ब्रेथ श्वास घ्यायच्या आधीचा पार्ट, श्वास घेतानाचा पार्ट, ओके, श्वास आतमध्ये आहे तो एक पार्ट, आणि श्वास सोडतानाचा पार्ट, असं हे 4 पार्ट आहे. ते 4ही पार्टवर आपल्याला लक्ष द्यायचं. 18 लक्ष द्यायचं. नुसतं 18 लक्ष देताना, लक्ष देताना काय करायचं आपल्याला, समथिंग आपण तो जो देवाने फुकलेला आपला जो सोल आहे ना, त्या सोलची पॉवर आपण आतमध्ये घेतोय, आणि ती सोलची पॉवर बाहेर सोडताना आपण तो अख्ख्या क्रिएशन मध्ये पसरवतोय. असं इंटेन्शन ठेवायचं फक्त. पण इंटेन्शन ठेवताना काय करायचं, आपल्याला बॉडी रिलॅक्स करायची. ते करता झाल्यावर आपल्याला आपलं काउंटिंग चालू करायचं. नाव आपण जो पासूक घेतोय, जो पासूक घेतोय त्या पासूकचं नाव काउंट करून घ्यायचंय. ओके. आणि ते तुम्ही काउंट करताना जसा तुमचा कॉन्सन्ट्रेशन लागला त्यांना काउंटिंगवर, कोणाला पहिल्यापासून लागेल, कोणाला 10व्यापासून लागेल, कोणाला 15व्यापासून लागेल. ओके. तुमच्या त्या काउंटिंगवर लक्ष लावल्यावर नंतर तुम्ही हा इमोशन, जो इमोशन तुम्ही ठरवलाय तो इमोशन घ्या, आणि त्या इमोशनवर तुम्ही आता काम करणार आहात. तो इमोशन घेतल्यावर म्हणजे पहिले तो इमोशन तुमच्यामध्ये जागा झाला पाहिजे. इमोशन जागा होण्यासाठी काय आहे की तुम्हाला तो जो इमोशन झालेला जो सीन आहे ना, तो सीन तुमच्या लाईफ मधला, तो सीन तुमच्या मेमरीमध्ये तुम्हाला तो आठवायचा आहे सीन. ओके. फॉर एक्झाम्पल मी आता विक्ट्रीचा बोलतो. ओके. तर विक्ट्रीचा घेतला तर विक्ट्री मध्ये काय आहे, विक्ट्री मध्ये म्हणजे मला असं पॉवरफुल वाटला, हे वाटला, ते वाटला, माझा सत्कार झाला तेव्हा, तर मी कुठला आठवीन, तर मी बॉडी बिल्डिंग केले तर मी कुठला आठवीन, मी आठवू शकतो की मी फर्स्ट टाइम आलो ना बॉडी बिल्डिंग मध्ये, बॉडी बिल्डिंग कॉम्पिटिशन मध्ये, त्या टाइमला मला जेव्हा तो मेडल आणि ट्रॉफी मिळत होती, तो मेडल आणि ट्रॉफी मिळताना मला, किंवा फर्स्ट टाइम माझं नाव बोलला नंबर, आणि फर्स्ट आला गोल्ड मेडल गोज टू जुडा कोलेट, आणि तेव्हा मला काय वाटलं, तो मी सीन आठवला. तो सीन आठवल्यावर काय होतं, तो मेमरीमध्ये तो आठवला ना, की ती जी फिलिंग असते ना मेमरीची, ती फिलिंग आहे ना आपल्याला बॉडीला आपण परत रिप्ले करू शकतो. आणि ती रिप्ले झाली ना, ती रिप्ले झाल्यावर ती तेवढी रिप्ले नाही होईल, त्या फर्स्ट टाइम झाली होती तेवढी. तर ती रिप्ले झाली की मग आपल्या सगळ्यात काउंटिंग सगळं चालू ठेवून ती रिप्ले झालेली ह्याच्यामध्ये आपल्याला तो फील आला की मग त्या फील आपल्या बॉडीमध्ये कसा येते, कसा आपण चेंज करते आपल्या बॉडीच्या हार्टबीट किंवा ब्रीदिंग, किंवा डोक्यामध्ये काहीतरी असं गरम वाटते, थंड वाटतंय, किंवा बॉडीमध्ये असं काटक भरलं काय, जी फिलिंग आहे ना, त्या फिलिंगचा फिजिकल काय गोष्ट होते ना, ती गोष्टीवर अवेअर व्हायचं आपल्याला. आणि त्या गोष्टीवर अवेअर झाला ना, की त्या गोष्टीवर किती टाइम अवेअर होता येते ना, तेवढाच टाइम अवेअर व्हायचा आपल्याला, फुल एंड पर्यंत नाही अवेअर व्हायचं. जर ते आपण एकदा दोनदा नाव घेताना, 5दा नाव घेतापर्यंत अवेअर आहे आणि आपली गेली, तर परत तुम्ही ती आठवण करा, परत ती घ्या फिलिंग, आणि ती फिलिंगवर परत अवेअर व्हा. ओके. तसा तुमचा 112 काउंट होईपर्यंत कोणाला 1 टाइम मध्ये होईल, कोणाला 10 टाइम अवेअर व्हायला लागेल. ते अवेअर होताना तो एकच फिलिंग घ्यायची, वेगवेगळे फिलिंग घेऊ नका. ती फिलिंग घेतल्यावर अवेअर व्हा त्या फिलिंगवर, आणि ती फिलिंग तुमच्या बॉडीमध्ये काय करते त्याच्यावर तुम्हाला फक्त लक्ष द्यायचं आहे. आणि मग मेडिटेशन झाल्यावर तुम्हाला समजेल त्याचा इफेक्ट. मेडिटेशन झाल्यावर तुम्हाला समजेल की काय इफेक्ट आहे त्या गोष्टीचा तुमच्यावर. तुम्ही पॉझिटिव्हच घ्या, निगेटिव्ह घेऊ नका. निगेटिव्हचा मी तुम्हाला सांगेन कसा करायचा ते. ओके. तर हे टोटल आपल्याला 40 डेज करायचे. 40 डेज एकच इमोशन नाही, 40 डेज वेगवेगळे इमोशन्स करायचे. ओके. पहिल्या 4 दिवशी किंवा पहिल्या 5 दिवशी एक इमोशन करा, दुसऱ्या 4 दिवशी वेगळा करा. कुठला इमोशन तुम्हाला हार्ड वाटत असेल तर तो चेंज करा. कुठल्या गोष्टीमध्ये तुम्हाला नाही जमत असेल तर चेंज करा. असं नाही की तो फिक्स घेऊन घ्या, वेगवेगळ्या, पण 6 इमोशन घ्या. 6 इमोशन्स का, कारण आपल्याला या 6 इमोशन्स कशा आपल्या बॉडीवर इफेक्ट करतात नाही हे समजला तर आपण आता पुढच्या स्टेप मध्ये जाऊ शकतो. कारण आपल्याला काय करायचं, आपल्याला बघायचं की मला जे फील होतंय ना ते काय फील होतंय. ओके. म्हणजे आय एम हॅपी आणि आय फील हॅपी याच्यामध्ये काय फरक आहे ना ते तुम्हाला समजेल. की आय एम ओके पॉझिटिव्ह आपण घेतलं ना, तर पॉझिटिव्ह आय लव्ह यू अँड आय फील लाईक लव्हिंग यू, किंवा आय फील लव्ह. या गोष्टींमध्ये ना तर फिलिंग आणि त्या गोष्टीबरोबर आपण जो बोलतो ना एक आयडेंटिफाय करतो, तर ती आयडेंटिफिकेशन आणि त्या फिलिंग ह्याच्यामध्ये काय फरक आहे ना ते तुम्हाला समजायला लागेल. आणि ते का समजायचं आहे, कारण आहे ना आपल्या बॉडीमध्ये आहे ना ती फिलिंग आहे ना आपल्या फिजिकल बॉडी इंटरनल केमिकल सगळ्या अख्ख्या बॉडीमध्ये काहीतरी चेंज करत असतो. ओके. आणि त्या चेंजच्या मुळे काय होतं, त्या चेंजच्या मुळे ना आपण आहे ना आपल्या गोष्टींवर हे करत असतो, रिॲक्ट करत असतो आपल्या ह्याच्यामध्ये.
तर मी एक्झाम्पल देऊन तुम्हाला सांगतो की काय असतं की आहे ना, तुमच्या लाईफमध्ये कधीतरी आहे ना, तुम्ही कुठल्या तरी लहानपणी आहे ना, कुठल्या तरी टीचरला बघितलं असतं जी खूप प्रेमळ असतं. टीचर तुमची कुठली तरी लहानपणीची टीचर, ओके, KG फर्स्ट स्टँडर्ड सेकंड स्टँडर्डची टीचर असते. तुम्हाला ती टीचर बघितली की खूप असा प्रेम वाटतं, खूप कम्पॅशनेट वाटतं. असे असतात ना टीचर, कम्पॅशनेट होतं, प्रेम वाटतं. तर तुम्ही त्या टीचरला बघितलं की लहानपणी जाऊन तिला मिठी मारायचं, ती तुम्हाला खूप लाड करायची, आणि मग त्या टीचर. तर आता काय होतं की तुमचा जो कम्पॅशनचा जो हे आहे ना, कम्पॅशनचा जो फिलिंग आहे ना, ती कम्पॅशनची फिलिंग तुमच्या मेमरीमध्ये त्या टीचरचा जो अख्खा जो सीन आहे ना, त्या सीन बरोबर आहे ना, ती कंबाईन झालेली असतं. म्हणजे तुमची ती टीचर कम्पॅशनेट होती असा फिलिंग आणि तो सीन मिक्स झालेला आहे. आता ह्या आपल्या लाईफमध्ये पुढं काय होतं की कधी आहे ना, तुम्हाला कधीतरी कुठल्या तरी पिरियडमध्ये पुढं लाईफमध्ये आहे ना, त्या टीचर सारखी दिसणारी कोणतरी व्यक्ती तुमच्या समोर येतो. दिसणारी किंवा वागणारी किंवा चालणारी किंवा टीचर सारखा काहीतरी ऍक्शन करणारी अशी कोणतरी व्यक्ती तुमच्या समोर येते. आणि ती व्यक्ती तुमच्या समोर आल्याबरोबर काय होतं, ती व्यक्ती समोर आल्याबरोबर तुमच्या मेमरीमध्ये आहे ना, त्या व्यक्तीच्या बरोबर आहे ना, कुठला इमोशन मिक्स केलेला आहे, कम्पॅशनचा. तर तुम्हाला आहे ना, ती व्यक्ती, आताची जी व्यक्ती बघितली ना, ती व्यक्ती बघितल्याबरोबर तुम्हाला काय होतं, कम्पॅशन फील व्हायला लागतं, कम्पॅशनेट फील व्हायला लागतं. आणि तुम्हाला कम्पॅशनेट फील झाला ना, मग तुम्ही काय करता, तुम्ही तो दोन्ही हे करून तुम्ही तुमचा आपला माइंड आहे ना, आपला माइंड काय सांगतं की हा जो समोर माझ्यासमोर जी व्यक्ती आहे ना, ती कम्पॅशनेट व्यक्ती आहे असं तुम्ही इंटरप्रेट करता. आणि मग इंटरप्रेट केल्याबरोबर तुम्ही त्या व्यक्तीबरोबर कम्पॅशनेटली वागायला लागता. ओके. आता मी नेगेटिव्ह मध्ये घेतो. नेगेटिव्ह मध्ये आहे ना, काय असतं की कधी कधी आपल्या स्कूलमध्ये, तीच सेम स्कूलमध्ये आहे ना, कुठला तरी टीचर असतं ना, तो खूप असा स्ट्रिक्ट असतो. आमच्या स्कूलमध्ये शुक्ला सर म्हणून होता, तो हेडमास्टर होता. तो त्याच्या ऑफिसमध्ये बसून आहे ना, ए बॉय असं बोलला ना, ए बॉय असं बोलला ना, की अख्खा स्कूल शांत व्हायचा. कारण सगळी जण त्याला एवढं घाबरायचं म्हणजे तो कधी कोणाला मारायचा नाही, कधी कोणाला त्यांनी मारला नाही, कधी काय नाही केलं. पण तो त्याचा जो हे आहे ना, त्याची जी पर्सनॅलिटी होती ना, त्या पर्सनॅलिटी सगळ्या मुलींच्या सगळ्यांच्या याच्यामध्ये होती की खूप स्ट्रिक्ट सर आहे, ए बॉय बोलला तर असं होतं. ओके. आता त्या पर्सनॅलिटीची काय झाला की एक फिअर आणि अँगर आणि फिअरचा जो हे आहे ना, तो त्या ह्याच्यामध्ये बसलेला आहे. आता कधी पण आहे ना, आता कधी पण मी आहे ना, ए बॉय असा कोणी बोलला ना, ए बॉय असा कोणी बोलला ना, तर माझ्यामध्ये ट्रिगर होतं. काय ट्रिगर होतं? माझ्या स्कूलच्या सगळ्या मुलांमध्ये ट्रिगर होतं. ओके. काय ट्रिगर होतं? फिअर. कारण आमचा तो टीचर तसा होता ना, किंवा त्या टीचर सारखा दिसणारा जरासा असा जाडा मोठा असा उंच असा कोण माणूस दिसला, ज्याचा गोल चेहरा आहे आणि असा थोडा म्हणजे तो युपी बिहारचा होता, तर त्या टाइप मध्ये दिसणारा तो गोरा गोरा माणूस कोण दिसला ना, असं दिसला की आमच्या मनामध्ये काय येतं, फिअर, थोडासा अँगर, फिअर असं येतं. आणि मग आम्ही काय करतो, त्या माणसापासून म्हणजे अवॉइड करायला बघतो, त्या माणसाला जवळ नाही जायला बघत. ओके. का? कारण मेमरीमध्ये तो फिलिंग त्या माणसाच्या ह्याच्यामध्ये इंटरमिंगल होऊन राहिलेली आहे. आता ह्याचा फरक काय पडतं, ह्याचा फरक हा पडतं की आपण आहे ना, मग आपल्या लाईफमध्ये, आपल्या जे प्रेझेंट लाईफ आहे ना, प्रेझेंट लाईफमध्ये ना, आपण ज्या जुन्या पुराण्या गोष्टी आहेत ना, त्या घेऊन आहे ना, आपण त्याच्यानी चालत असतो. म्हणजे जर समोर उभा असलेला जो व्यक्ती आहे ना, जो कम्पॅशनेट आपल्याला वाटते, कारण आपली टीचर कम्पॅशनेट होती, तो चिटर असू शकते आत्ताच्या लाईफमध्ये, आणि तो आपल्याला चीट करू शकते, तो आपल्याला काहीतरी फसवू शकते. ओके. किंवा पॉलिटिकल काहीतरी हे करून आपल्याला त्रास देऊ शकते. पण आपल्याला आपण इमेज काय बनवतो, त्याचा कम्पॅशनेट बनवतो. किंवा एखाद्या व्यक्तीला बघून आपल्याला फिअर आणि अँगर वाटते, आणि आपण फिअर आणि अँगर वाटतो हे त्याप्रमाणे आपण त्या माणसाला अवॉइड करायला बघतो. पण आताच्या प्रेझेंट ह्याच्यामध्ये तो माणूस तसा नसेल, तो माणूस कम्पॅशनेट असेल, किंवा तो माणूस तुम्हाला हेल्प करायला आला असेल, किंवा तो माणूस तुमचा काहीतरी पुढं तुमच्या लाईफमध्ये काहीतरी गोष्टींमध्ये तो तुम्हाला प्रॉफिट करून द्यायला आले असेल. पण तुमच्या वागण्याने काय होतं, तो माणूस, आपण त्या माणसाला तोडून टाकतो आणि रॉंग माणसांसंगती आपण काय करतो, रॉंग माणसांसंगती आपण संबंध जोडायला लागतो. ओके. हे मी फक्त संबंधच्या ह्याच्यामध्ये सांगितलं, पण नुसत्या संबंधच्या ह्याच्यामध्ये नाही. ह्या जगामध्ये कितीतरी गोष्टी आहेत ना, त्या गोष्टी आहे ना, आपण कुठंतरी मेमरीमध्ये त्या फिलिंग्स, इमोशनल फिलिंग चिटकवलेल्या असतात तिथं, आणि त्या इमोशनल फिलिंग चिटकवलेल्या असतात ना, म्हणून आपण प्रेझेंट लाईफमध्ये रॉंग डिसिजन घेत असतो. का रॉंग डिसिजन घेत असतो? कारण एखादी व्यक्ती तुमच्या समोर आली ना,
तर तुमचं जे फिलिंग आहेत ना त्या फिलिंगवर जर तुमचं लक्ष असेल ना तर तुम्हाला आहे ना त्या माणसं तो माणूस तुमच्यावर आता कसा इफेक्ट करते त्या हिशोबाने तुम्ही तो इमोशन हे करू शकता. तुम्हाला मेमरीची गरज नाही लागत दर टायमाला. मेमरीमध्ये जाऊन मेमरी चेक करून हे करायला नाही लागत. तर तुम्हाला समजलं की कंपॅशन असताना मला असं वाटतंय, तर कोण एखादा माणूस तुमच्या समोर आला आणि तुम्हाला त्या फिलिंग झाल्या, तर त्या फिलिंग झाल्याबरोबर तुम्हाला काय आता समजते की हा समोरचा माणूस कसा आहे, कंपॅशनेट आहे किंवा एक भीती काय आहे ते तुम्हाला समजली आणि मग तुम्ही आता कुठल्या तरी माणसाच्या समोर किंवा कुठल्या तरी सीन मध्ये किंवा कुठल्या तरी याच्यामध्ये आहेत आणि कुठल्या तरी याच्यामध्ये आणि तुम्हाला तो फिलिंग आला. तो फिलिंग आल्याबरोबर तुम्हाला सांगते की मला आता भीतीची फिलिंग आली, मला भीतीची फिलिंग आली म्हणजे काहीतरी आता सराउंडिंग मध्ये आहे ते कसं आहे भीतीदायक आहे असं तुम्हाला समजतं. आणि ते समजल्याबरोबर काय होतं तुम्ही आताच्या प्रेझेंट मोमेंट मध्ये रिॲक्ट करू शकता. ओके, परत सांगतो मी सीन घेऊन सांगतो म्हणजे एक्झाम्पल घेऊन सांगतो म्हणजे तुम्हाला समजेल. ओके, तर मी आता समजा आपण ड्रायव्हिंग करतोय कुठेतरी आणि ड्रायव्हिंग करताना आपण गाडीने चाललोय आणि आपली गाडी खराब झाली आणि जंगलामधून गाडी खराब झाली आणि जंगलामधून गाडी खराब झाली आणि आपण बाहेर निघालो. काय झाले, टायर पंक्चर झाले म्हणून बाहेर निघालो, बघितलं टायर पंक्चर आहे आणि आपल्याला ना काहीतरी फिलिंग झाली. आता म्हणजे आपण जंगलामध्ये तिथून बाहेर निघालो तर आपल्याला काहीतरी फिलिंग झाली आणि ती फिलिंग झाली आणि आपल्याला समजलं की ही फिलिंग जी आहे ना ती भीतीची फिलिंग आहे, भीतीची म्हणजे फिअरची फिलिंग आहे. आणि ती फिअरची फिलिंग आहे ना तर त्याच्यासाठी आपण आजूबाजूला बघितलं, पण आजूबाजूला बघितलं तर आपल्याला झाडं दिसतात, ग्रीनरी दिसते, चांगलं दिसते आणि मग आपल्या मेमरीमध्ये आपण जातो आणि काय असतं की मेमरीमध्ये आपल्याला आठवतं की हा आपण त्या गार्डन मध्ये बसलो होतो, किती रिलॅक्स होतो, असं आपण त्याला जॉईंट करतो आणि मग आपली ती जी फिलिंग जी त्या टायमाला जी झालेली फिलिंग आहे ना ती फिलिंग जाते आणि आपल्याला कुठली फिलिंग येतं, रिलॅक्स आणि याची फिलिंग येतं कारण मेमरी मधून आपण ती फिलिंग आणली आणि मग आपण तिथं बंदास मध्ये काम करत असतो आणि मग तिथून एक वाघ येतं आणि तो उडी मारतं आणि आपल्याला खाऊन टाकतो. ओके, का? कारण आपल्या बॉडीने आहे ना आपल्याला ती फिलिंग दिली पहिले. कुठली फिलिंग? फिअरची. तर आपली जी पहिली फिअरची फिलिंग आली ना ते पहिली फिअरची फिलिंग आली आणि आपण ती जर मेमरीमध्ये जाऊन कुठल्या तरी दुसऱ्या पॉझिटिव्ह फिलिंग त्याच सीन मध्ये पॉझिटिव्ह फिलिंग लागलेली तिला जॉईन केलं नसताना तर आपण काय केलं असतं, आपण गाडी उघडून दरवाजा उघडून ठेवला असता आणि आपण सतर्क राहिलो असतो काय की कोण ऍनिमल येऊ शकते, कारण माझी बॉडी मला सांगते की इथं काहीतरी खतरा आहे. ओके, तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना कशासाठी आहेत की आपल्या लाईफमध्ये आपण आहे ना मग पुढं डिसिजन जे आहेत ना ते डिसिजन रॉंग डिसिजन नाही घेत, आपल्या मेमरीनी डिसिजन नाही घेत. प्रत्येक गोष्ट आपण मेमरीनी लावून ह्याला नाही करत की लहानपणी माझा भाव माझ्या बरोबर भांडला होता चॉकलेटसाठी, त्याला चॉकलेट मिळाला तर तो त्यांनी चॉकलेट खिशात ठेवलं आणि मग तो मला भांडला होता माझ्या सांगते आणि मग भांडला होता आणि मग त्यांनी एकट्याने तो चॉकलेट खाल्ला होता. ओके, असं आपल्याला वाटतं आणि मग नंतर मोठ्यापणी काय होतं, मोठ्यापणी तसंच काहीतरी सेम सिच्युएशन मध्ये तुमच्या भावाला काहीतरी झालं, हे झालं ते झालं, त्याला प्रॉफिट झालं, हे झालं ना मग तुम्ही विचार करता ना लहानपणी तो कसं ना आता तो सगळा अख्खा प्रॉपर्टी तोच हडप करणार आहे, कारण लहानपणी त्यांनी चॉकलेट एकट्याने खाल्लं होतं. मग आणि मग आपण त्याच्याने तसाच वागायला लागतो आणि त्याच्याने वागून आपण कसं करतो रिलेशन खराब करून टाकतो. पण तुम्ही आत्ताच्या हिशोबाने वागलात ना तर तुमचा भाव आल्यावर तुम्हाला जे समजेल ना तर त्याला तुम्हाला समजेल अरे माझ्या भावाला मला द्यायचं आहे, त्याचे फिलिंग त्याचं जे हे ना ते वेगळं आहे. त्याचं प्रत्येक माणूस चेंज होतं लाईफ मध्ये ना, तुम्हाला समजेल की अरे तो वेगळा आहे, त्याला काहीतरी आहे. तर तुम्ही त्याच्याबरोबर नाही लावला ना तर त्याच्याबद्दल नाही लावला तर तुमचं रिलेशन चांगलं राहतील आणि रिलेशन पण चांगलं राहतील आणि त्याला जे करायचंय तो करल, कारण तुम्ही आडकाठी नाही कराल त्याच्यासाठी आणि ते फटाफट गोष्टी होतात. तर प्रत्येक गोष्ट मग टायमावर व्हायला लागतो. का? कारण आता आपण अवेअर झालो आपल्या फिलिंगसाठी. फिलिंग हाय करून ती अवेअर व्हायचं, कारण फिलिंग कशासाठी असतं, फिलिंग आपल्याला रिएक्ट व्हायसाठी असतं, आपल्या कुठल्या तरी गोष्टीला रिएक्ट व्हायसाठी असतं. ती फिलिंग जर माइंड मध्ये आपण कुठल्या तरी गोष्टीला लावली ना तर आपण आता त्याच गोष्टीप्रमाणे या लाईफ मध्ये हे करत असतो. ओके, तर हा फर्स्ट स्टेप आहे. आपल्याला आपल्या प्रेझेंट लाईफ मध्ये आपल्याला कसा हेल्प करेल ना ते त्याच्यासाठी समजायचं की फर्स्ट स्टेप आहे. सेकंड स्टेप काय आहे की सेकंड स्टेप आहे ना तुम्हाला आहे ना स्पिरिच्युअल वर्ल्डचे पण आहे ना ह्या बॉडीमध्ये आहे ना फिलिंगनीच तुम्हाला समजणार आहे, कारण स्पिरिच्युअल वर्ल्ड आहे ना तुमच्यासाठी इथं असा स्पिरिच्युअल गोष्ट इथं असा येऊन तुम्हाला गोष्ट दाखवणार नाही फिजिकॅलिटी मध्ये. तर फिजिकल गोष्टी नुसता फिजिकल गोष्टी तुम्हाला इफेक्ट करतात, ते माइंडच्या थ्रू कसा तुम्ही करता आणि फिलिंग काय करता ना ते तुम्ही शिकलात ना तर तुम्हाला समजेल की उगाच कुठली तरी फिलिंग आली ना तुम्हाला तर ती फिलिंग तुम्हाला काय बोलते ना तर ते तुम्ही इंटरप्रेट करू शकता स्पिरिच्युअल याच्यामध्ये. म्हणजे आज मी नमाज केली ना तर नमाज केल्यावर मला बरा वाटला
आज मी नमाज केली तर नमाज केल्यावर मला असा वाटला. ओके, प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला जे वाटतंय ना त्या गोष्टीने तुम्ही आहे ना एकदम चांगला स्वप्न बघता, रात्री झोपलो आणि चांगला स्वप्न बघतो, एकदम मस्त स्वप्नाला पडते, तुम्हाला एकदम हॅपी स्वप्न पडते. पण सकाळी उठल्यावर तुम्हाला ना तो हॅपी स्वप्न आहे ना सतावते काहीतरी, तुम्हाला तो फिलिंग आहे ना काहीतरी निगेटिव्ह फिलिंग देते. ओके, तर तुम्ही आता इंटरप्रेट करू शकता की हा जो चांगला स्वप्न पडला होता ना त्याच्या माझ्या बॉडीला फिलिंग कुठला देते, तो निगेटिव्ह देते, म्हणजे त्याचं काहीतरी इंटरप्रिटेशन निगेटिव्ह आहे. किंवा तुम्ही नेगेटिव्ह स्वप्न बघता, कोणतरी मेला, कोणतरी मेला, हे केला ते केला आणि तुम्ही रडताय त्याच्यामध्ये. ओके, आणि मग सकाळी उठल्यावर तुम्हाला आहे ना एकदम तुम्ही हे आहे, पण तुम्हाला तुम्ही ज्या फिलिंगवर तुमच्या कंट्रोल फिलिंगवर तुम्ही जर हे केलं ना तर तुम्हाला असं म्हणतं की मी खूप रिलॅक्स्ड आहे, खूप असा हलका हलका वाटतंय, मला खूप चांगला वाटतंय. मग तुम्ही त्या स्वप्नाचा अर्थ आहे ना, मग तुम्ही त्या स्वप्नाचा अर्थ त्या फिलिंगच्या प्रमाणे लावू शकता की मी ज्या माणसाला मेलेला बघितलं ना त्या माणसाबद्दल मला एवढा प्रेम आहे, त्या माणसाबद्दल मला एवढा आदर आहे, त्या माणसाबद्दल मला एवढा वाटतंय ना की त्याला स्वप्नामध्ये मेलेला बघून आहे ना मी रडलो. आणि तो रडणं काय असतं, तुम्ही स्पिरिच्युअली त्या माणसासाठी नमाज केली त्या त्या ह्याच्यामध्ये विजन मध्ये तुमच्या, आणि तुम्ही उठल्यावर जर तुम्हाला हलका चांगला वाटत असेल ना, म्हणजे त्याचा आन्सर काय की तो माणूस नाही मारणार, त्याचा लाईफ स्पेअर झाला, त्याचं लाईफ पुढे दिले गेलंय. तर स्पिरिच्युअली असं स्वप्न पण असं इंटरप्रेट करता येतं, नमाज इंटरप्रेट, कारण स्पिरिच्युअल मेसेज आहे ना तुम्हाला फिलिंगनी इंटरप्रेट करता येतं. इंटेलेक्च्युअली कसं करायचं ते पुढची बात आहे, ते आपण पुढे करू. पण आता सध्या मी तुम्हाला स्ट्रक्चर सांगितलं, तर 40 डेज मध्ये तुम्हाला फिलिंग वर हे करून फिलिंग कसं असतात ते करायला पाहिजे, की आनंदी झाला, हॅपी झाला म्हणजे काय वाटतं बॉडीला. ओके, पॉझिटिव्ह फिलिंग घ्या. आणि निगेटिव्ह फिलिंग साठी मेडिटेशन यांना चांगला जागा असताना करा, मेडिटेशन मध्ये नको करू. जर आपल्याला राग आला ना काहीतरी नॉर्मल याच्यामध्ये, की लगेच तुम्ही अवेअर व्हा की मला राग आला तर मला काय होतंय, माझा हात हलते, माझी छाती धडधडते, माझं ब्रिदिंग फास्ट झाला, असं तुम्ही फक्त अवेअर व्हा त्या गोष्टीसाठी. तर तुम्हाला ना निगेटिव्ह मेडिटेशन आपोआप होईल. कारण निगेटिव्ह मेडिटेशन, निगेटिव्ह इमोशन्स आहेत ना, तुमचा माइंड आहे ना जेव्हा छोटा असतं ना, कतनूत आणि गदलूत बोललो होतो ना आपण, तर कतनूत असतं ना छोटा माइंड, तुमचा कॉन्शियसनेस छोटा असताना तेव्हा निगेटिव्ह इमोशन्स येतात. तर निगेटिव्ह इमोशन्स मेडिटेशन मध्ये घेऊ नका. निगेटिव्ह इमोशन्स खरोखर जेव्हा निगेटिव्ह इमोशन्स वाटलं ना तेव्हा अवेअर व्हा, आणि अवेअर होऊन त्याच्यावर तुम्ही बघा की माझी बॉडी कशी रिॲक्ट करते. की मला एखाद्याबद्दल जलसी वाटते, का जलसी वाटते, जलसी वाटताना काय होते माझ्यामध्ये काय, कुठल्या गोष्टीने मला जलसी वाटली, कुठल्या गोष्टीने मला हे झालं, असा स्वतःबद्दल अवेअर व्हा. पण हा आता आपण मेडिटेशन दोन्ही मध्ये करायला लागलो, कशामध्ये, गदलूत आणि कतनूत मध्ये. ओके, गदलूत म्हणजे एक्सपॅन्डेड कॉन्शियसनेस मध्ये पॉझिटिव्हचा करा, आणि निगेटिव्ह छोटा कॉन्शियसनेस मध्ये छोट्याच्या मध्ये आपण निगेटिव्हचा करा. निगेटिव्हचा केला की तुम्हाला समजेल की तुमचा इमोशन्स कसं तुम्ही कंट्रोल करू शकता, आपला राग कसा कंट्रोल करू शकतो, जलसी कसा कंट्रोल करू शकतो, आपलं निगेटिव्ह जे आहेत ना ते कसं कंट्रोल करू शकतो ते समजेल. कारण आहे ना जर हा अवेअरनेस नसेल ना तर आपण फटाक्कन आहे ना त्याच्यासाठी फटाक्कन आपण त्या गोष्टीला हे करतो, स्पॉन्टेनियसली आपण त्याला रिॲक्ट करतो. कुठली पण गोष्ट झाली त्याला स्पॉन्टेनियसली रिॲक्ट करतो, का, कारण आपण अवेअर नसतो. पण जर तुम्ही अवेअरनेस त्याच्यामध्ये टाकला ना तर काय होतं, मग तुम्हाला आहे ना एक तो स्प्लिट सेकंड मिळतं तुम्हाला डिसिजन घ्यायला की मी असं रिॲक्ट करू की नाही रिॲक्ट करू. कारण मनात बोललेला तुम्हाला जर मनातल्या मनात ऐकायला येतंय ना, तर त्याचा अर्थ काय की अवेअरनेस जर तुम्हाला बोलली की हा राग येते तुला, तर तुम्ही ठरवू शकता की मी बाहेर नाही काढीन तो राग. ओके, कारण हा जो स्पॉन्टेनियस जो असतो ना तो स्प्लिट सेकंड असतं. स्प्लिट सेकंड काय आहे की तुमच्या मनातल्या मनात ते चाललेलं असतं, आणि तो मनातल्या मनातल्या अवेअरनेसवर जर आपलं लक्ष नसेल ना तर ती गोष्ट बाहेर पडते. ती गोष्ट बाहेर पडली, एकदा बाहेर आली की झाला, ती आपण परत नाही आतमध्ये घेऊ शकत. पण ती बाहेरच नाही पडली तर आपला त्याच्यावर कंट्रोल असतो. ह्याच्याने काय होईल, ह्याच्याने तुम्ही संत नाही व्हाल, त्याच्याने तुम्ही सद्दिका नाही व्हाल. ह्याच्याने काय व्हाल की तुम्हाला तुमच्या लाईफवर कंट्रोल, तुमच्या एन्व्हायरमेंटवर, तुमच्या प्रेझेंटवर कंट्रोल करता येईल. कारण कितीतरी गोष्टी आपल्या जे झालेल्या असतात ना, तुम्ही विचार कराल ना तर आपण कितीतरी गोष्ट, रिलेशन तुटलं, हे अमुक नाही बोलत, तमुक नाही बोलत, असा झालाय तसं झालं, प्रत्येक गोष्ट आहे ना काहीतरी स्प्लिट मध्ये झालेली असतं. अशी एक काहीतरी गोष्ट झाली असते त्याच्यावरून झालेली असतं, है ना. तर ती त्या टायमाला जर आपल्याला तो कंट्रोल करता आला असतं तर आता किती सगळ्या गोष्टी चांगल्या असत्या ना. तर मग आपण त्या हिशोबाने मेडिटेशन आता त्या हिशोबाने युज करायचं आहे. काय की आपल्याला तर अवेअरनेस काय हे समजला, अवेअरनेस काय समजलं तर त्या अवेअरनेसनी आपण समजायचं आहे की आपली बॉडी कशी रिॲक्ट करते, आणि बॉडी रिॲक्ट कशी करते हे समजल्याबरोबर आपण काय करू शकतो, तो युज करू शकतो आपल्या नॉर्मल याच्यामध्ये.
ओके. आणि स्पिरिच्युअली त्याचा काय फायदा आहे? स्पिरिच्युअली हा फायदा आहे की स्पिरिच्युअली जसा तुमचा मेमरी मधून तुम्हाला फिलिंग्स येतात ना, मेमरी मधून फिलिंग्स तुम्ही हे केलेले आहेत ना, तसा तुमच्या सोल कडून, म्हणजे उलटा आहे तो, ब्रेनच्या ह्याच्यामधून नाही, तुमच्या सोल कडून येणारे जे तुमचे व्हायब्रेशन आहेत ना, ते व्हायब्रेशन तुमची बॉडी कशी इंटरप्रेट करते त्या हिशोबाने तुम्हाला तो मेसेज असतो. सोलनी जे व्हायब्रेशन दिलं ना, ते व्हायब्रेशन तुमच्या जर हार्टबीट वाढवतात आणि हे वाढतात, तुम्हाला रागासारखा वाटते, म्हणजे सोलनी तुम्हाला मेसेज काय दिलाय की काहीतरी अँग्री हे आहे. सोलनी तुम्हाला लव्हचा मेसेज दिलाय, तो लव्हचा मेसेज दिलाय तर तुम्हाला तो लव्हचा मेसेज मिळते. तो सोल तुम्हाला त्या हिशोबाने देत असतो. आणि मग नंतर स्लोली आहे ना, तुम्हाला आहे ना, तो जर मेसेज काय आहे ते इंटरप्रेट करता आला ना, तर तुमचा सोल आहे ना तुमच्याबरोबर बात करू शकते. का? कारण मनातल्या मनात जसा बात होतं ना, तसा सोल ह्या गोष्टींनी जर तुम्ही कनेक्ट झालात ना, तर सोल तुमच्या संगती बात करू शकतो. मग तुम्हाला ते फिजिकल ह्याच्यावर लक्ष द्यायचं गरज नाही पडणार आहे. तुम्हाला नुसता त्या त्या लेवलला गेल्याबरोबर तुम्हाला समजेल की हा हा मेसेज आहे, हा हे गोष्ट हे आहे. ओके. आपल्याला सगळ्यांना आहे ना एक्सपिरियन्स पण असतं की आपण कधी कधी कुठल्या तरी माणसाला बघतो आणि आपल्याला असं वाटतं की हा माणूस बरोबर नाही करून. ओके. असं वाटलं ना, तर एक सेकंड, स्प्लिट सेकंड थांबायचं आणि बोलायचं की का मला असं वाटते हा माणूस असा नाही करू. कारण जर तुमची आहे ना ती फिलिंग असेल ना नुसती, तर ती फिलिंग आहे की हा माणूस बरोबर नाही, तर ती खरी फिलिंग आहे की हा माणूस खरोखर बरोबर नाही. पण तुमची ती फिलिंग वेगळी असेल आणि तुम्ही त्याला कनेक्ट दुसऱ्या कुठल्या गोष्टी संगती करताय, कुठल्या तरी जुन्या मेमरी संगती कलेक्ट करताय, तर ती रॉंग इन्फॉर्मेशन असतं आपल्या बॉडीसाठी. एखाद्या जागेमध्ये, एखाद्या घरामध्ये तुम्ही गेलात आणि तुम्ही बोलता हा काय चांगला व्हायब्रेशन आहे, थांबायचा एक सेकंड, स्प्लिट सेकंड साठी थांबायचा आणि विचार करायचा की का मला असं वाटते की हा चांगलं व्हायब्रेशन आहे. मग ती घराची जी फ्रिक्वेन्सी आहे त्याच्यामुळे माझ्या बॉडीवर जो फिलिंग होते त्याच्यामुळे चांगलं व्हायब्रेशन आहेत, किंवा तो घर कुठल्या तरी माझ्या आवडीच्या घरासारखा दिसते, मशिदी सारखा दिसते, किंवा कुठल्या तरी चांगल्या गोष्टी सारखा दिसते म्हणून ताजमहल सारखा दिसते म्हणून मला हे आहे. ते तुम्ही कम्पेअर केल्यामुळे तुम्हाला समजतं की तुम्हाला जी झालेली फिलिंग ती पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे. तुम्हाला झालेली फिलिंग आहे त्या फिलिंगवर तुम्हाला काम करायचं आहे की नाही. कारण निगेटिव्ह झाल्याबरोबर निगेटिव्ह जर फिलिंग आली एखाद्या घराची तुम्हाला, आणि मग तुम्ही विचार केला की निगेटिव्ह काय आले, मग तुम्ही आजूबाजूला बघता, घर बघता, नाही चांगलं आहे, वारा तर चांगला आहे, खिडकी चांगला आहे, साफसफाई आहे, घाण नाही, हे नाही, कुठं मी असा काय बघितलंय का नाही, असं काय तर मला आठवत नाही. मग ती निगेटिव्ह फिलिंग आली ना, मग ती निगेटिव्ह फिलिंग बरोबर निगेटिव्ह फिलिंग आहे तुमची. मग तुम्ही त्या घर किती पण मोठा असला, किती पण सस्त्यामध्ये तुम्हाला तो देत असल्यानंतर घेऊ नका. का? तुमच्या बॉडीने तुम्हाला स्पिरिच्युअल फ्रिक्वेन्सीनी सांगितला की ती फिलिंग निगेटिव्ह आहे करून. ओके. हा जो स्प्लिट सेकंडचा आहे ना अवेअरनेस, तो स्प्लिट सेकंडचा अवेअरनेस तुम्ही जर मेडिटेशननी डेव्हलप केला ना, तर काय होतं, तो डेव्हलप केलेला मेडिटेशनचा जो स्प्लिट सेकंडचा जो अवेअरनेस नाही, तो अवेअरनेस तुमचा आपल्याला आपल्या नॉर्मल लाईफ मध्ये हेल्प करतं. का आपल्याला स्पिरिच्युअलिटी पण आणि फिजिकॅलिटी पण, त्याच्यानी दोन्हीनी पॉझिटिव्ह या जगामध्ये करायला हेल्प करतं. 40 दिवस कशासाठी? कारण कब्बालिस्टिकली 40 दिवस लागतात प्रत्येक गोष्ट व्हायला. 40 दिवस का लागतात? कारण ते म्हणजे प्रेग्नेन्सी पासून जे कन्सेप्शन पासून जे डिलिव्हरी पर्यंत त्यांना 40 आठवडे लागतात. म्हणून 40 हा कम्प्लिशनचा नंबर घेतला की कुठली पण गोष्ट स्टार्ट केली ना, तर त्या गोष्टीला कम्प्लीट व्हायला कमीत कमी 40 दिवस लागतात. 40 दिवस, 40 महिना, 40 वीक किंवा 40 इयर्स. ओके. तर किती आपण त्याच्यामध्ये जास्ती मेहनत करू ना, तेवढा जास्ती ह्याच्यामध्ये होणार आहे. जर आपण त्याच्यामध्ये खरोखर मेहनत केली तर 40 दिवसामध्ये तुम्हाला काहीतरी इफेक्ट दिसेलच. कारण तुम्ही जे चालू केला त्यांचा म्हणजे त्याची बर्थ ना 40व्या दिवशी बर्थ झाली त्याची, आणि ती गोष्ट आता तुमच्यामध्ये आली आणि ती गोष्ट तुम्ही करू शकता. पण हा ट्राय करत जायचा, स्लोली तुम्हाला समजेल की कितीतरी इमोशन्स आहेत ना की उगाचच्या उगाच आपण वापरतो, कितीतरी गोष्टीमध्ये नेगेटिव्हिटी आपण उगाचच्या उगाच वापरतो, तुम्हालाच समजेल. आणि मग तुम्ही त्या गोष्टीमध्ये तुमचाच ह्याच्यामध्ये जेव्हा चेंज होईल ना, तर तुम्हाला समजेल की तुम्ही कसा तुमचा एन्व्हायरमेंट आणि तुमची अख्खा जो आजूबाजूचा माहोल आहे ना कसा चेंज करता करून. कारण आपल्याला आपण समजलं ना, सगळी गोष्ट आहे ना आपल्या आतमध्ये होत असतं, सगळी आपल्या आतमध्ये होत असतं. आणि आपल्याला ती कशी होते ते समजलं आणि आपण ती कशी चेंज करू शकतो हे समजलं ना, तर आपण अख्खा आतमधला थोडासा चेंज केल्यानंतर बाहेरचा सगळा चेंज व्हायला. ओके. ही मेडिटेशनची पुढची स्टेप आहे. ह्याच स्टेपला आपण आपला जो
प्युरिफिकेशन ऑफ माइंड आहे ना, त्याच्यामधली स्टेप आहे. ह्याच्यामध्ये पुढे अजून स्टेप्स येणार आहेत आपल्याला, पण ही एक स्टेप आता करा, कारण तुम्हाला अवेअरनेस काय आहे हे समजला. माणसांना जर ते ऐकायला येत असेल ना, ती लोक जो मनातल्या मनात बोलतात ते ऐकायला येत असेल, अवेअर होऊ शकतात. आता काय गोष्ट होते ते अवेअर व्हायचं म्हणजे काय, आता लक्षात ठेवा. अवेअर व्हायचं म्हणजे काय, तुम्ही तिथं लक्ष दिलं ना, तिथं काय चाललंय हे समजायसाठी जे होतं त्याला अवेअरनेस बोलतात. म्हणजे जर अख्ख्या इकडे तुम्ही सनराईज बघताना तुम्ही बघताय, पण तुम्ही तिथं कुठेतरी एक असा गवत हालतंय, त्याच्यावर अवेअर व्हायचं ठरवलं आणि तुम्ही त्या गवतकडे बघितलं आणि तो गवत हालताना दिसतंय ना तुम्हाला लांबचा, म्हणजे तुम्ही अवेअर केला. अवेअरनेस म्हणजे काय, तुम्ही कुठं फोकस करतात ते तुम्हाला जर फोकस करायला यायला लागले. ओके, म्हणजे आपोआप नाही फोकस होत आहेत सगळ्या गोष्टी. आता तुम्ही फोकस करायला लागलात, तर आता फोकस करायला लागलात, तर आता आपण तो फोकस करायची जी पॉवर आहे ती कशासाठी यूज करायची, आपल्या बेनिफिटसाठी. काय यूज करायची आपल्याला, ती टू सी की माझ्यामध्ये काय चेंजेस होत आहेत या गोष्टीचा. कुठली पण गोष्ट माझ्यामध्ये काय चेंज करते, कारण आपल्या फिजिकल बॉडी मध्ये चेंजेस होतात ते आपल्याला समजत नाही आणि आपण ते निगेटिव्ह ह्याच्यामध्ये करतो. मी आहे ना मेडिकल ह्याच्यामध्ये सांगतो की आहे ना, एक एज थोडासा असा एज झाला ना की माणसांचं आहे ना पाल्पिटेशन वाढतात, हार्टचं पाल्पिटेशन वाढतात. त्याच्यासाठी खूप कारण आहेत, कितीतरी कारण आहेत त्याच्यासाठी. ओके, आपल्याला नाही व्यवस्थित डाएट केली म्हणून असतं, किंवा लहानपणी आपण खूप जास्ती ऍथलेटिक असतो म्हणून असतं, किंवा काय असतं आणि आता आपण बसून राहतो म्हणून. पण हार्ट आहे ना चालायला लागतो. आता त्याच्याने काय करतं माणूस आहे ना, त्या गोष्टीसाठी जर अवेअर नाही झाला ना की माझा हार्ट फास्ट चालते किंवा हे चालते, तर त्याचा ना इमोशनल इफेक्ट काय होतं की हार्ट जेव्हा फास्ट चालतं ना, तेव्हा आपल्याला कुठले इमोशन्स येतात ते तुम्ही जर बघितलं ना, तुम्हाला समजेल की हार्ट फास्ट चाललं तेव्हा राग हा इमोशन येतो आपल्याला. राग येतो किंवा एनर्जी असतं खूप, किंवा कोणाला मारायचा किंवा काहीतरी करायचा, किंवा असं म्हणजे एकदम असं ॲजिटेटेड इमोशन्स असतात आपलं. ओके, मग आपला तो हार्ट फास्ट चालते ह्याच्यावर जर आपण अवेअर नसलो ना या एज मध्ये, म्हणजे थोडासा एज झाल्यावर, तर काय होतं मग तो आपण इंटरप्रेट कुठे करतो की मला डिप्रेशन आहे, मला एन्झायटी आहे, असा हे करतो. आणि काय नसताना, काय कारण नसताना तुम्हाला ना एन्झायटी डिप्रेशन असं वाटत राहतं का, कारण त्याचं काय कारण आहे, कारण तो जो फिजिकल जो हे होतंय ना, तुमचा हार्ट फास्ट चालतंय, तो तुम्ही तुमच्या मेमरीमध्ये कुठेतरी हे करून त्याला इंटरप्रेट करता, एन्झायटी हे ते निगेटिव्ह याच्यामध्ये. पण ते तसं नसतं. तुम्ही जर तुमच्या हार्टच्या इथे गेला ना, तर तुम्हाला समजते की हार्ट फास्ट धावतोय, तर हार्ट फास्ट धावतोय आणि हे धावतोय, त्याच्यासाठी काय पाहिजे, तुम्हाला रिलॅक्स व्हायचं आहे. तर तुम्ही जर रिलॅक्सेशनवर ह्याच्यावर जर लक्ष दिलं ना, तर हार्ट आपोआप रिलॅक्स होईल तुमचा. आणि हार्ट रिलॅक्स झाला ना, तर त्याच्यासाठी जी नाही असलेली बिमारी तुम्ही विचार करता ना, ती बिमारी तुम्हाला त्रास नाही देईल. आणि माणसं काय करतात, त्याच्यासाठी दवा घेतात, गोळ्या घेतात, हे घेतात, हार्ट स्लो करायचं. हार्ट नॉर्मली तुमचं हार्ट फास्ट का चालतंय, नॉर्मल याच्यामध्ये हार्ट फास्ट का चालतंय, कारण हार्टला काहीतरी काम आहे, कुठेतरी ब्लड नाही पोहोचत म्हणून हार्ट फास्ट चालतंय. हार्ट जास्ती काम करते, त्याला प्रेशर देते, काहीतरी करते. तुम्हाला त्या सिम्पटम्स वर हे करायचं आहे. तर त्या सिम्पटम वर जर हे केलं ना, तर मग हार्ट आपोआप स्लो चालेल. पण तुम्ही गोळी घेऊन जर हार्ट स्लो केला तर काय होतंय की हार्ट ज्याच्यासाठी फास्ट चालत होता ना, त्या गोष्टीवर तुम्ही लक्षच नाही दिलं, आणि मग ती जी गोष्ट असते ना, ती गोष्ट डॅमेज होतं आपली. मग माणसांना ब्रेन डॅमेज होतं, नर्व्ह डॅमेज होतात, लकवा मारतं, हे मारतं. का करतं, कारण तुमचा हार्ट जेव्हा तुम्हाला सांगतंय फास्ट हे करून की तुमचा ब्रेन सगळीकडे रक्त नाही पोचत, त्या टायमाला तुम्हाला दवा नाही घेतली पाहिजे, तुम्हाला एक्सरसाइज केला पाहिजे, फिरायला गेला पाहिजे, रिलॅक्स राहायला पाहिजे, त्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे. तर अवेअरनेस तुम्हाला त्या गोष्टीबद्दल तुम्हाला अवेअर करेल की तुमच्यामध्ये जे चाललंय ना, ते सिम्पटम्स कसलं सिम्पटम्स आहेत त्याच्याकडे. आणि मग तुम्हाला उगाचच्या उगाच दवा गोळी हे घेऊन तुम्हाला असं गुंगीत नाही बसायला लागत. कारण हार्ट फास्ट चालला ना, त्याचा अर्थ काय आहे की आपली बॉडी काहीतरी सांगते, कुठेतरी रक्त नाही जात ना, आपल्या पायात मुंग्या येतात, ते येतात, तेव्हा आपल्याला समजतं ना की तिथं ब्लड नाही जात होता, मग आपण त्या दवा नाही घेत त्याच्यासाठी, उठून पाय झटकतो, हे करतो ना. तसं आहे आपलं अख्खा बॉडीतलं सगळं ऑर्गन्स, ब्रेन हे ते आपल्याला सांगतात काहीतरी, ती लोक फास्ट स्लो कशाला चालतात ते. पण ते तुम्ही इमोशन्स सांगती, ते आपण कनेक्ट केलेलं असतात मेमरीमध्ये, ते इमोशन्स ती कनेक्ट झालेले असतात. मग तुम्हाला ती इमोशन फील होतं, एन्झायटी, स्ट्रेस, आणि किती बिमार आहेत, टेन्शन. माणसांना समजत नाही की मी टेन्शन मध्ये कशाला आहे ना, की कायच नाही, सगळा माझा बरोबर आहे, पैसा आलं, हे आलं, घर आहे, हे आहे, ते तरी मी टेन्शन मध्ये. त्यांना समजत नाही का, कारण त्यांच्या काहीतरी फिजिकल बॉडीमध्ये काहीतरी अशी गोष्ट होत असतं जी टेन्शन झाल्यावर होतं ना, पहिले टेन्शन होताना व्हायची ना, ती गोष्ट होत असतं. त्याचा अर्थ असा नाही की आता टेन्शन आहे, त्याचा अर्थ असा की ती गोष्ट काहीतरी दुसरं तुम्हाला सांगते, आणि ते समजेल तुम्हाला, आणि त्याच्याने तुम्ही त्या गोष्टीवर इलाज करू शकाल.
प्रेझेंट मध्ये राहायचं असतं आपल्याला, पास्ट मध्ये नाही राहायचं किंवा फ्युचर मध्ये नाही राहायचं. प्रेझेंट मध्ये राहताना आपल्याला काय करायचं की अवेअर व्हायचं की प्रेझेंट गोष्ट कशासाठी होते, आणि पास्ट मध्ये आणि फ्युचर मध्ये आपण त्याला कम्पेअर करू शकतो, पण त्याच्यावर डिसिजन आपल्याला प्रेझेंट मध्ये घ्यायचं असेल तर प्रेझेंट मध्ये डिसिजन घेताना प्रेझेंट डिसिजन घ्या. ओके, क्वेश्चन्स? Okay, this Okay, Jura brother, या बोला. this 40 days you told 6 different emotions आपले आहेत ना, गेवुरा, तिफेरेत, all those. So एक जो आपण memory or incident what we are remembering and concentrating on that, it should be the same one for this or it should be different? 6 are 36. 36 days मध्ये आपल्याला 6 इमोशन्स घेता येतील. प्रत्येक दिवशी आपण जो इमोशन घेतो ना, तो इमोशन तुम्हाला समजा पहिल्या दिवशी लव घेतला, तर लव साठी मला कुठला लव आवडतोय, तर लव माझा आणि माझ्या आजी माझ्यावर प्रेम करायची तो. मग पहिल्या दिवशी मी तो घेतला आणि मला ह्याच्यामध्ये एवढा नाही तर मला दुसरा अजून दुसरा कुठला आहे लवचा, तर दुसऱ्या लवचा माझा आणि माझ्या हसबंडचा, माझ्या आणि माझ्या मुलांचा, असं तुम्ही कुठला पण चेंज करून घेऊ शकता, पण लव ठेवायचा 6 दिवस. तो एक आठवडा लव ठेवा, आणि मग तो लव ठेवल्यावर मग तुम्हाला तो लव झाल्यावर मग दुसरा कम्पॅशनचा घ्या. कारण काय सगळ्यांच्या लाईफ मध्ये तेवढी माणसं नसतात, कोणाच्या लाईफ मध्ये एकच कम्पॅशनेट माणूस असतो, कोणाच्या लाईफ मध्ये 10,000 कम्पॅशनेट माणसं असतात, कोणाच्या लाईफ मध्ये लव करणारा एकच माणूस असतात, कोणाच्या मध्ये 6 असतील. तर तुम्हाला ज्याच्यामध्ये आयडेंटिफाय करून ज्याच्यामधून तुम्हाला तो फील करता येईल ना, तो घ्या, आणि तो फील झाल्यावर अवेअर व्हा की तुमच्या बॉडीमध्ये काय करते, ते तुमच्या वर टॉप टू बॉटम काय करते, पोटामध्ये, पायामध्ये टिंगलिंग सेन्सेशन येते काय, मागे येते, आणि जो सेन्सेशन येईल, जे काय येईल ना, ते फक्त त्याच्यासाठी तुम्ही अवेअर व्हायचंय. त्याला इंटरप्रेट करू नका तुम्ही की मला देवाने हात लावला आणि माझ्या कानामध्ये एंजल बोलला. इंटरप्रेट करू नका. फक्त तुम्ही काय हा अवेअरनेस करा की काय होते, आणि मग त्या इंटरप्रिटेशन फक्त त्या सेन्स, त्या इमोशन बरोबर आणि त्या फिलिंग बरोबर, इमोशन बरोबरच इंटरप्रेट करा. थर्ड पर्सन आणि देव हे ते तो तसाच असेल म्हणून मला असं वाटतं, ह्याच्यावर इंटरप्रेट नाही करा. तुमच्या आणि त्या इमोशनचा हे करा इंटरप्रेट. आणि टोटल आपल्याला 6 इमोशन्स का घ्यायचे आहेत, कारण 6 इमोशन्स हे 6 इमोशन्स असतात. कोणाला कुठला एक इमोशन्स खूप जास्ती असतं, कोणाला एक इमोशन्स खूप कमी असतं. आता मी विक्ट्री बोललो, तर विक्ट्रीचं सगळ्या माझ्या लाईफ मध्ये विक्ट्रीचं खूप इन्सिडेंट्स आहेत, पण कोणाच्या लाईफ मध्ये विक्ट्रीचं तेवढे इन्सिडेंट्स नसतील, है ना. कोणाच्या लाईफ मध्ये सत्कार व्हायचं खूप इन्सिडेंट्स असतील, कोणाचा अजून पण एकदा पण सत्कार झालेला नसेल. तर मग त्या हिशोबाने आपण घ्यायचा. पण सत्कार म्हणजे सगळ्या माणसांच्या समोर सत्कार नाही, आपल्या फॅमिलीमध्ये पण आपल्याला सत्कार केला आणि आपल्याला बरा वाटला, किंवा आपल्या मुलांनी यांनी केला आणि ते, तो पण हे तुम्ही त्या ह्याच्यावर जाऊ शकता. एक इन्सिडेंट घेऊन आठवण करून ना, तुम्हाला आहे ना तो इन्सिडेंट आठवला ना की तुम्हाला आहे ना तो फिलिंग येईल. कारण इन्सिडेंट बरोबर आपण आहे ना मेमरी मध्ये प्रत्येक इन्सिडेंट बरोबर काहीतरी इमोशन आहे ना असा पॅक करून ठेवलेला असतं, है ना. आपल्या मम्मी, आता माझं जे अंकल आहे, तेजरा अंकल, राईम अंकल जे वारलं वगैरे, ते माझं डॅडी, लोक ते ह्या लोकांच्या डोक्यामध्ये आहे ना त्यांचा डॅडी कधी आठवला ना त्यांना, त्यांना घाम फुटतं. त्यांच्या डॅडी सांगते लोकांनी तो इमोशन असं टाकून ठेवलेला. तर जर स्वप्नात जरी माझ्या डॅडीच्या स्वप्नात जरी माझा आजोबा आलं ना, तर माझ्या डॅडीला, एजरा अंकलला घाम फुटतं. घाम फुटून ते उठतात ते लोक. कारण त्या लोकांनी तो जो इमोशन आहे ना, तो त्यांच्या डॅडी बरोबर हे केलेला आहे, त्यांच्या डॅडी बरोबर असं हे केलेलं आहे, मिक्स केलेलं आहे. तर तसं असतं आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये आपण कुठला तरी एखादा इन्सिडेंट बरोबर ना, एखादी इमोशन टाकलेलं असतं. तर ती इमोशन आपल्याला दर टाइम, असा अर्थ नाही की माझा टेरर होता माझा आजोबाला आठवला ना, तर मला ना लव समजतो, मला टेरर नाही समजत. कारण माझा आजोबा माझ्या सांगते कधी टेरर सारखं वागलं नाही. म्हणजे इव्हन इनफॅक्ट ते वारलं ना, तेव्हा मी 6-7 वर्षाचा असेल. पण माझ्या सांगती तसा इन्सिडेंटच नाही की मला ते माझं डॅडी कधी, माझा अंकल लोक कधी बोलतात ना असं चापकानी फोडात, म्हणजे वेतानी मारायचं एखादं, तर मला लहानपणी वाटायचं की ही लोक काहीतरी खोटं बोलतात. कारण मी कधीच नाही बघितलं माझ्या आजोबाला तसं.
तर प्रत्येक माणसामध्ये सगळ्या गोष्टी असतात, पण आपण कुठल्या तरी गोष्टीने त्याला ठेवलेला असतो. इव्हन तुमच्या पॅरेंट्स, ग्रँड पॅरेंट्स किंवा तुमची फॅमिली मेंबर्स आहे त्याच्याबद्दल. आता माझ्याबद्दल मी आहे ना, माझ्याबद्दल माझ्या फॅमिली, माझ्या सगळ्या जे बहिणी आहेत त्या लोकांना, त्यांच्या मुलांमध्ये आहे ना असं त्या लोकांनी टाकलेलं आहे की दादा मामा म्हणजे टेरर. ती लोक माझ्याबरोबर येतात, त्यांना समजतं की हा टेरर नाही आहे. पण मी त्यांच्यासाठी टेरर होतो कारण मी त्यांचा मोठा भाऊ होतो, त्यांचा मोठा भाऊ, त्यांचे मी दादा होतो, त्यांना लहानपणीपासून हे होतो. तर मी त्यांच्यासाठी जसा वागलो, स्ट्रिक्ट वागलो, हे वागलो ते वागलो, तर त्या लोकांना तो माझ्या बरोबर तो आहे, तर त्यांच्या मुलांना त्यांनी तसं सांगितलेलं आहे. पण त्यांची मुलांसाठी मी टेरर नाही. त्यांची मुलं माझ्यासाठी मजा करतात, मुलं ते करतात, माझी टेर खेचतात, मी त्यांना मजा केली तर ते करतात. तर ती लोकांमध्ये मुलं वेगळी वागतात का? कारण तो एकच नाही ना, ती मुलांनी वेगळ्या काहीतरी हे टाकलेलं त्याच्यामध्ये. तर तसं असतं, आपण जी इमोशन टाकतो ना, तो इमोशन ती पर्सनॅलिटी आपण लागला तसा तो माणूस नसतं खरं म्हणजे. पण आपण त्या टायमाला माझ्या आजोबासारखा माणूस आला आणि माझ्या अंकल लोक घाबरत होतं. त्या लोकांनी त्यांच्या लाईफ मध्ये कितीतरी गोष्टी मिस केल्या असतील ना, कारण त्या लोकांनी प्रत्येक टायमाला तसा माणूस बघितला तर हा बाबा जेंडर माणूस आहे करून ती लोक लांब गेलेले असतील. आणि कधीतरी असा माणूस आला असेल त्यांच्या समोर जो त्यांना काहीतरी शिकवू शकत होता, त्यांना काहीतरी हेल्प करू शकत होता, त्यांना काहीतरी प्रॉफिट करून देऊ शकत होता, तो मिस होतो त्यांचा ते. कारण ती लोक आता त्याच्यासाठी हे करतात. ते असं नाही सांगत की त्यांनी ते केलं, ती लोक जास्ती हुशार आहेत आमच्यापेक्षा, त्या लोकांनी या सगळ्या गोष्टी केल्या, त्यांना सगळं माहिती आहे कसं करायचं ते. पण मी एक्झाम्पल दिलं तुम्हाला फक्त. एक्झाम्पल काय आहे की आपण प्रत्येक गोष्ट तशी काहीतरी लावलेली असते. माझ्या मम्मी सारखी मला बाई दिसली ना, माझी मम्मी वारली त्याला 12-15 वर्ष झाली, पण माझ्या मम्मी सारखी दिसणारी बाई दिसली ना, तर ती बाई कशी पण असली ना, तर मला ती मम्मी, मला ती ना प्रेमळच वाटतं. का? कारण मी त्या तो फिगर आहे त्या हिशोबाने त्या बाई त्या ह्याच्या बरोबर वागायला लागतो, तसं असतं ती. पण ते मी जर अवेअर असेल ना, तर मग मला समजतं की काय खरोखर तसं आहे की नाही ती बाई, खरोखर ती माझ्या मम्मी सारखी आहे की नाही, ते सगळं मला समजतं आणि मग मी त्या हिशोबाने त्यांच्यासारखी हे करू शकतो. असं असतं. मला तुमच्या सगळ्यांच्या लाईफ मध्ये बघतोय, तुमची जी जास्तीत जास्त दोस्ती असेल किंवा जास्तीत ते तुमच्या मम्मीचं नाव आहे म्हणून, किंवा मम्मी सारखी दिसते म्हणून, किंवा तुमच्या बहिणीसारखी दिसते लाडक्या म्हणून, म्हणून तुमचं जास्त फ्रेंड सर्कल तसं असतं सगळं. पण आपल्या त्याच्या वर पण बघितलं ना, तर आपल्याला समजतं की कधी कधी ती लोक आपल्या मम्मीपेक्षा पण जास्ती आहेत, आणि कधी कधी आपल्या मम्मीसारखं नाही, बहिणीसारखं नाही, हे पण तुम्हाला समजतं. तर त्या हिशोबाने अवेअर झाला ना की तुम्ही तुमचं रिलेशन डेव्हलप करू शकता. आणि अवेअरनेस, फिलिंग मी नाही, फिलिंग मी फील करतो, ती फील करायला शिका. अवेअरनेस मध्ये आपण फिलिंग फील करायला शिकलो ना, मग तुम्ही सांगाल की मी आय एम अँग्री नाही सांगा, आय फील अँग्री. आय एम सॅड नाही बोलायला, आय फील सॅड असं बोला तुम्ही, की मला सॅडनेस फील होतोय, पण नुसता सॅडनेस नाही. आय एम अँग्री आणि आय फील अँग्री मध्ये फरक काय, की जेव्हा मी बोलतो ना की आय एम अँग्री, तर माझी अख्खी पर्सनॅलिटी अँग्री होतो. पण आय फील अँगर बोलतो ना, मग काय होतं की मला तो फिलिंग आहे आणि मी तो फिलिंग त्याच्यावर कंट्रोल करू शकतो, आणि मी दुसऱ्या सेकंडला अँग्री पासून हॅपी होऊ शकतो किंवा अँग्री पासून काम होऊ शकतो. म्हणजे मी चेंज करू शकतो माझं इमोशन फटाकन, कारण मी मग त्याच्यावर मी किंग असतो, मी त्याच्यावर राजा असतो, मी त्याच्यावर कंट्रोल करतो. असं असतं अवेअरनेस. ओके, असेल तर मला विचारा. मेडिटेशन करायचं, कारण आपल्याला जोपर्यंत आपण काय हे समजलो नाही ना, तोपर्यंत आपला सोल काय ते आपल्याला समजणार नाही. आणि एकदा आपला सोल काय हे आपल्याला समजला ना, तरच आपला स्पिरिच्युअल जी जर्नी आहे ना, स्पिरिच्युअल जर्नी म्हणजे आपण आता जे काम करतोय तो स्पिरिच्युअलच काम करतोय, पण आपण अवेअरच नाही की आपण तो स्पिरिच्युअल काम करतोय. तर तुम्ही अवेअर झालात तुमचा काय स्पिरिच्युअल काम आहे, तुमचं काय स्पिरिच्युअल काम होतंय ना, त्याच्यासाठी अवेअर झालात ना, तर तुम्ही त्या गोष्टी मागे जास्ती लागाल. फालतू दुसरा आजूबाजूच्या सिनरीवर जास्ती लक्ष नाही द्याल तुम्ही. क्वेश्चन्स, मोर क्वेश्चन झालं तर आपल्याला जास्ती समजतं त्याच्यामध्ये. जोशुआ, एनिथिंग टू ऍड? नाही. क्वेश्चन्स? आणि आपण अवेअरनेस, कॉन्शियसनेस ह्याच्याबद्दल बोलू, कारण कॉन्शियसनेस बद्दल बोलायसाठी आहे ना आपल्याला खूप अजून गोष्टी समजल्या पाहिजेत. कॉन्शियसनेस म्हणजे एक वेगळी गोष्ट आहे. आपला जो छोटा माइंड असतं तेव्हा वेगळा कॉन्शियसनेस असतं, मोठा माइंड असतं तेव्हा मोठा, म्हणजे कथनूत आणि गदलूत है ना. तर त्याच्यामध्ये आपल्याला पहिले माइंड समजल्यावर मग आपण पुढे कॉन्शियसनेस मध्ये जाऊ शकतो. तर माइंड आणि अवेअरनेस समजला ना तर आपल्याला पुढे जाता येईल. कारण हा अख्खा जो प्रोसेस चालतोय ना, तुम्ही आठवण केली, तुम्ही
काहीतरी मेडिटेशन मध्ये आठवण केली आणि ती आठवण झाली आणि त्या आठवणीने तुमच्यावर तो इफेक्ट झाला आणि तुम्हाला तो इमोशन आला, हा अख्खा जो प्रोसेस आहे ना ह्याला कॉन्शियसनेस बोलतात. पण तुम्ही अख्ख्या प्रोसेस साठी कॉन्शियस नाही होऊ शकत. तुम्ही त्या प्रोसेस मधल्या तुकड्या तुकड्यासाठी अवेअर होऊ शकता. आणि तुम्ही त्या तुकड्या तुकड्यासाठी जेव्हा अवेअर होता ना तेव्हा कुठल्या तरी एका मोमेंट मध्ये असं येईल ना की तुम्ही अख्ख्या कॉन्शियसनेस साठी अवेअर व्हाल, तेव्हा तुम्हाला जो अख्खा प्रोसेस समजतो, अरे असा असा प्रोसेस आहे, आणि तो समजला तो कॉन्शियसनेस असतो. आपला जो छोटा माइंड असताना ना आपल्याला छोटा कॉन्शियसनेस असतं, मोठा माइंड असताना मोठा कॉन्शियसनेस असतो. जेव्हा आपला मोठा कॉन्शियसनेस झाला आणि त्या अख्ख्या मोठ्या कॉन्शियसनेस साठी आपण जेव्हा अवेअर झालो ना तर आपल्याला जो समजतं तो कॉन्शियसनेस आहे. आणि त्या कॉन्शियसनेस मध्ये ती पुढची स्टेप आहे, आपल्याला ते पुढे पुढे जाईल. कारण जेवढं आपल्याला पाहिजे ना तेवढाच आपण बघत असतो, जेवढं आपल्याला ऐकायचं तेवढाच आपण ऐकत असतो. कारण आपला माइंड आहे ना खूप छान आहे. आपला माइंड एवढा छान आहे ना की तो आपल्याला बाकीचा प्रोसेस दाखवत नाही, अवेअरनेसचा याचा त्याचा प्रोसेस दाखवत नाही. तो सगळा शॉर्टकट बनवून ठेवतो आपला माइंड. ह्याला इकडे जॉईन कर, त्याला तिकडे जॉईन कर, इकडे, आणि शॉर्टकट बनवलेला आहे तो. त्या शॉर्टकटच्या हिशोबाने फटाफट फटाफट चालवत असतं आपला बॉडी. आणि आपला कॉन्शियसनेस कॉन्स्ट्रिक्ट केलेला छोटा कॉन्शियसनेस त्याच्याने अख्खी बॉडी चालवत असतं. पण आपण अवेअर झालो हे झालो की आपला कॉन्शियसनेस वाढायला लागला, आपला हे वाढायला लागला की आपण सगळ्या गोष्टीसाठी आपण समजतो. म्हणजे इथं बसल्या बसल्या आपल्याला समजतं की बाहेर कुठं झाड हलतंय, पानं हलतात, ते आपल्याला समजायला लागतं. कारण आपण तेवढ्या गोष्टीसाठी अवेअर होतो. आणि अवेअर झाला म्हणजे आपला कॉन्शियसनेस तेवढा ब्रॉड झाला. पण कॉन्शियसनेसचा अख्खा प्रोसेस आहे किती तो आपण सांगू स्लोली. पण अवेअरनेस आणि कॉन्शियसनेस मध्ये जरा फरक आहे. अवेअरनेस यासाठी आपल्याला पहिले काय करायला लागतं, आपल्याला कुठल्या तरी गोष्टीवर फोकस करायला लागतं. आणि तो फोकस केल्यावर आपण त्या गोष्टीवर अवेअर होतो ना, ते अवेअर झालेली गोष्ट असते ना, मग त्याच्यामध्ये आपण तोडून तुकडा करून आपण जेव्हा बघतो ना, मग अख्खा जो गोष्टीवर फोकस केला होता ना ती अख्खी गोष्ट एक आपल्याला अख्खी समजतं ना, त्याला आपण त्या गोष्टीचा कॉन्शियसनेस बोलू. तसा अख्खा आपला जो कॉन्शियसनेस आहे तो खूप मोठा आहे, खूप मोठा आहे. नुसता ब्रेन, माइंड आणि बॉडी आणि केमिकल्स आहेत आपल्या बॉडीमध्ये आणि किती किती आहेत, सगळा कसा चालतंय त्याच्यासाठी आपण कॉन्शियस नको होऊ आता तरी, नंतर होऊ आपण त्याच्यासाठी कॉन्शियस अख्ख्या कसं चालतं. मग आपल्याला पटाकन समजतं की काय कुठली गोष्ट करायची. मोर क्वेश्चन्स. आता आपण जे 40 दिवस करणार आहोत त्याचा म्हणजे डायरेक्ट बेनिफिट किंवा पर्पज एक्झॅक्टली काय आहे, एवढेच याचा टोटल ओव्हरऑलचं नाही. ह्याचं हे आहे की आपण आहे ना आता रिॲक्ट होताना ना आपण ऑटोमॅटिक रिॲक्ट नाही होणार. म्हणजे हे जेव्हा आपण चालू करू ना त्याच्यानं स्लोली आणि मग 40 दिवसानंतर आपण आहे ना जो आपल्या एन्व्हायरमेंटला, आपल्या ज्या रियालिटीला रिॲक्ट होतो ना, तो आपण ऑटोमॅटिक मोड मध्ये रिॲक्ट नाही होणार. त्याच्यामध्ये आपल्याला ना थोडासा कंट्रोल येईल आपल्यावर. काय की आपण अवेअर असू की आपण रिॲक्ट होते त्याच्यासाठी काय हे आहे, हे रिॲक्ट होते त्याच्यासाठी काय आहे, आणि स्लोली तो डेव्हलप होईल. पण रिॲक्ट होते तसा डायरेक्ट रिॲक्ट म्हणजे जी माणसं ज्यांना आता फॉर एक्झाम्पल जी माणसं एकदम रागीट आहेत, ओके, तर रागीट आहे तर त्याच्यामध्ये मग ती लोक पुढच्या टायमाला रिॲक्ट करताना ती लोक फटाकन नाही रिॲक्ट करणार. ती लोक स्प्लिट सेकंड साठी विचार करणार की खरोखर मला इथं राग केला पाहिजे की नाही केला पाहिजे. म्हणजे त्यांच्यामध्ये एक ती अंडरस्टँडिंग, अवेअरनेस येतं, ती अंडरस्टँडिंग येतं की मला रिॲक्ट केला पाहिजे की नाही या गोष्टीसाठी. मी ऑटो ह्याच्यामध्ये रिॲक्ट होते की खरोखर ही जी चाललेला जो प्रकार आहे त्याच्यामध्ये मला राग आला पाहिजे की नाही, असा तो रिॲक्ट होतो. ओके, असा जो रिॲक्शन टाइम असतो ना त्या रिॲक्शन टाइम मध्ये जरा एक स्प्लिट सेकंडचा फरक आला ना की आपल्याला त्याच्यावर कंट्रोल येतो. आणि आपल्याला कंट्रोल आल्यानंतर कितीतरी गोष्टी चेंज होतात त्याच्यामध्ये. आपली पर्सनॅलिटी आपल्याला चेंज करता येते. कारण आपली पर्सनॅलिटी आहे ना आपण ऑटो ह्याच्यावर डेव्हलप केलेली. आपण जसं आपण आहोत ना तसं नाही आहोत आपण. आपली पर्सनॅलिटी आपण आहे ना ऑटोवर डेव्हलप केलेली. ऑटोवर डेव्हलप नाही. सगळ्या माणसांना काहीतरी चांगलं करायचं असतं, सगळ्या माणसांना चांगली कामं करायचं असतं, सगळ्या माणसांना शांत राहायचं असतं, सगळ्या माणसांना पीसफुल असं लव्हिंग राहायचं असतं. या सगळ्या गोष्टी त्याला का नाही करतात, कारण त्यांची पर्सनॅलिटी ऑटोवर चाललेली असतं. पण जेव्हा तुम्ही अवेअर व्हाल ना की ऑटोवर कशी चालली आहे ते, तर त्याच्याने काय होईल, मग तुम्ही तुमची स्वतःची पर्सनॅलिटी चेंज करू शकता. एखादा रागीट माणूस असेल ना तो खूप प्रेमळ पण माणूस होऊ शकतो. एखादा सटकू माणूस असतो ना तो एकदम सगळ्यांचा आवडता लाडका पण होऊ शकतो. आणि आपल्याला पॉझिटिव्ह पर्सनॅलिटी करायची आहे, कारण पॉझिटिव्ह पर्सनॅलिटी केली ना तर आपण ह्या जगामध्ये खूप काय काय डिफरन्स करू शकतो. या जगामध्ये सगळ्यामध्ये सगळ्या क्वालिटीज असतात, पण आपण ऑटोवर ठेवलं ना तर आपली तीच
पर्सनॅलिटी राहणार आहे. आपली तीच पर्सनॅलिटी घेऊन नाही जाते ऑटोमॅटिक. तुमची जी आपली जी पर्सनॅलिटी आहे ना, ती पर्सनॅलिटी आपली ना आहे, ती आपल्या डॅडी मम्मी ग्रॅनी ग्रँडफादर भावंड स्कूल त्या लोकांनी डेव्हलप केलेली पर्सनॅलिटी आहे. त्यांनी शिकवलं आहे तुम्हाला सगळ्यांना, स्कूलनी, टीचर्सनी, फ्रेंड्स लोकांनी, डॅडी मम्मीनी, ह्यांनी त्यांनी. आणि मग तुम्हाला लाईफ मध्ये पुढं पुढं तुम्हाला कितीतरी काय काय गोष्टी समजलेल्या आहेत, आणि त्या गोष्टीच्या हिशोबाने तुम्हाला तुमची पर्सनॅलिटी चेंज करायची आहे. पण आपल्याला ती पर्सनॅलिटी चेंज करता नाही का, कारण ते ऑटोवर झालेलं आहे सगळं. तर आपल्याला ते ऑटोवर झालेल्या गोष्टी चेंज करता येतात. आपल्याला त्या गोष्टी चेंज करता येईल आता, कारण कितीतरी गोष्टी इनव्हॅलिड असतात, कितीतरी रॉंग. डॅडी मम्मीनी शिकवलेल्या सगळ्याच गोष्टी राईट नसतात. पण डॅडी मम्मीला त्यांच्या डॅडी मम्मीनी त्यांच्या आजूबाजूला त्या लोकांची पर्सनॅलिटी मध्ये शिकवलेली कितीतरी गोष्ट असतं, ती त्या लोकांनी कॅरी फॉरवर्ड केलेली असतं. तर त्या गोष्टी चेंज झाल्या पाहिजे. आपल्याला जर एखाद्या गोष्टी, त्यालाच एनलाइटेनमेंट होतं. एनलाइटेनमेंट म्हणजे काय, तुम्हाला ती गोष्ट समजली ना, ती गोष्ट समजल्यावर त्याची लाईट पडली पाहिजे तुमच्यावर, आणि ती लाईट पाडण्याचा तुम्ही अवेअर झालात तरच तुम्ही लाईट पाडू शकता. लाईट पाडली तर तुम्ही चेंज कराल ना, पुढचा वर्ल्ड चेंज होत राहील ना. कारण आता आपण ज्या हिशोबाने वर्ल्ड डेव्हलप केलं, अख्खा जग दुनिया जशी डेव्हलप झाली आहे ना, ती रॉंग आहे कुठंतरी. म्हणून आतापर्यंत पीस नाही आला, आतापर्यंत शालोम नाही आला, आतापर्यंत माणसं सगळी सुखी नाहीत. तो स्लोली चेंज व्हायसाठी आपल्याला माहिती आहे काय करायचं, पण ऑटोवर चालत आपण नाही करू शकत ते. सगळ्यांना माहिती आहे की आपण गिव्हिंग असलं पाहिजे, पण किती माणसं गिव्हिंग होऊ शकतात? गिव्हिंग नाही होऊ शकत, कारण तो ऑटोमध्ये सेल्फिश आहोत. ऑटोमॅटिक मोड मध्ये आपण सेल्फिश आहोत, कारण आपण लहानपणापासून सेल्फिश सारखंच वागतो. आपल्याला तसंच शिकवतं स्कूल, टीचर्स, पॅरेंट्स, फ्रेंड्स, सगळीकडे आपण तेच बघतो. आणि मग आपण कधीतरी ट्राय करतो ते व्हायचं, आणि मग काय करतं आपण, आपल्याला नाही ह्याच्यात लॉस होतं, मग आपण सेल्फिश होत राहतो. पण जगामध्ये कितीतरी गिव्हिंग माणसं आहेत ना, ती माणसं कशी गिव्हिंग झाली? कारण ती लोक अवेअर झाली त्यांच्या ह्याच्यावर, ती लोक चेंज करू शकली स्वतःला. ती स्वतःला चेंज करायसाठी तुम्हाला अवेअर व्हायला लागतं, की तुम्ही ऑटोवर चाललात कुठेतरी काहीतरी लावून, की खरोखर त्या गोष्टीचं हे आहे. जेव्हा रस्त्यावर मारामारी चालतं ना, इंडियामधली बात करतोय मी, रस्त्यावर किंवा अख्ख्या वर्ल्ड मध्ये तेच झालंय. रस्त्यावर मारामारी चालतं ना, दोन माणसं मारामारी करतात, तेव्हा माणसं काय करतात, सगळी माणसं आजूबाजूला उभा राहून असं बघतात, है ना, असं बघतात उभं राहून. आणि मग कोण जात नाही सोडवायला, कोण सोडवायला जात नाही. मग एखाद दुसरा कोणतरी असतं, तो जाता रे जानदेव, आणि मग जाता आणि मग सोडवतं, हे करतं, आणि मग आणि सुटतं. पण एखादंच माणूस जातं. इथे 10,000 माणसं, 5,000 माणसं, 50 माणसं सगळं बघायची का हे करतात? कारण लहानपणापासून आपल्याला ना टीव्ही बघून, हे बघून आपल्या ह्याच्यावर हे झालेलं आहे की दुसऱ्याच्या लफड्यात पडायचं नाही, नुसतं तुम्ही मजा घ्या लांब बसून. कारण आपण पिक्चर मध्ये इथं फाईट्स बीट्स बघतो ना, तो इंटरनली आपण कुठेतरी तो ऑटोवर टाकतो की एंटरटेनमेंट घ्यायची नुसती या गोष्टीतून. कारण तुम्ही टीव्ही मध्ये जाऊन येणे चेंज नाही करू शकत ना, ते टीव्ही मध्ये पिक्चर मध्ये जाऊन चेंज नाही करू शकत. मग तो खरोखरचा जेव्हा इन्सिडेंट तुमच्या समोर पण चालतो ना, तो तुमचा आहे ना तसाच येतं की इकडनं एंटरटेनमेंट घ्या, एंटरटेन व्हा, कसा मारतोय काय मारतोय ते बघायला. पण कोण माणूस त्याच्यामध्ये अवेअर असतं ना, तो जाऊन पडतो मध्ये आणि जाऊन दे आणि सोडवतो तो. तर तसा अवेअर झाला ना, प्रत्येक गोष्टीमध्ये अवेअर झाला ना, तर तुम्हाला समजतं की कुठली गोष्ट एंटरटेनमेंट आहे आणि कुठली गोष्ट रिअल आहे, कुठल्या गोष्टीला कसा हे करायचं आपण, इफेक्टिव्ह करायचं. कारण असं नाही की भांडण सोडायला गेलं तर दोन कोणतरी मोठा गँगवॉर वाले भांडतात आणि आता आपण भांडलो म्हणून आपल्या आता दोघं मिळून आपल्या, असं काही नसतं. ते एंटरटेनमेंट मध्ये असतं. कधी कधी आहे ना, ते मारामारी करणाऱ्या माणसांच्या आहे ना इच्छा असतं की कोणतरी येऊन आम्हाला सोडवाल, पण कोण सोडवत नाही म्हणून ते मारामारी करत बसतात. पण तुम्ही सोडवला तर अरे भाई जान दो, अरे लगेच सुटतं. तुम्ही ट्रेन मध्ये पण बघा, भांडण ट्रेन मध्ये जाताना इथं ते भांडण आहे ना, हे ना ट्रेन मध्ये इंडियाला अराब नातान क्लिक आलं होतं ना, तेव्हा ट्रेन मधून आम्ही चाललो होतो आणि तिकडे कुठेतरी हे झाला, मारामारी झाली ट्रेन मध्ये बाजूच्या डब्यामध्ये. आणि मग राब नातान उठला आणि बोलला शालोम, शांती शांती, पीस पीस, असा फक्त एवढा बोलला आणि बसला. शांती झाली, कारण बाकीची माणसं नुसतं मजा घेत होती आणि उठून काहीतरी बोलला, सगळी माणसं शांत झाली, सगळं आपला तोंड खाली वरून सगळ्यांना शरम वाटली आणि तो जे वाईट करणार होतं ते माणसं बाजूला झाली. आता हा कब्बाला आहे, तो अवेअर आहे माणूस की हे चाललंय, रॉंग चाललंय, तर कोणीतरी मध्ये पडलं तरी सगळं थांबल. तो अवेअरनेस यूज केला त्याच्यासाठी, है ना. आता मी सांगू शकतो की त्याने शांती नाचा कब्बाला केला आणि सगळं शांत झाला, पण
प्रत्येक गोष्टीसाठी ना काहीतरी इफेक्ट साठी काहीतरी तुम्ही अवेअर व्हाल तेव्हा तुम्हाला समजतं की माणसांना भांडायचं नसतं. कितीतरी अवेअर व्हाल ना तुम्हाला समजतं की कितीतरी भावंडांना भांडायचं नसतं, पण ती लोक उगाचच्या उगाच भांडत बसलेत कारण त्यांचा जॉईंट करायला, त्यांचा शालोम करायला कोण जात नाही करून. कितीतरी नवरा बायकोला डिवोर्स घ्यायचं नसतं, पण त्यांच्यामध्ये कोण पडून त्यांचा एक नाही करत ना म्हणून ती लोक डिवोर्स घेतात. किती फॅमिलीज तुटतात, किती डिवोर्स होतात का? कारण मध्ये पडणारा कोण नसतं. जो मध्ये पडतो ना तो मजा घ्यायला मध्ये पडतं. तर त्या हिशोबाने आपण जर अवेअर झालो ना, आपण अवेअर झाल्यावर आपल्याला समजतं आणि मग आपण त्याचा पॉझिटिव्ह यूज करू शकतो आपल्या लाईफचा. आवडेल ना तुम्हाला की तुम्ही कोणाचं लग्न वाचवलं तर? तुम्हाला आवडेल ना कोणाचं तुम्ही भांडण थांबवलं तर? की तुम्हाला लॉस होणार आहे का त्याच्यामध्ये? तुम्हाला पण स्वतःला पण आपल्याला चांगलं असतं. आपल्या अवेअरनेसचा आपल्याला जो होतो ना पॉझिटिव्ह, पैशामध्ये नाही तुम्हाला त्याचा फायदा होईल, पैशामध्ये पण होईल, तुम्ही रॉंग डिसिजन नाही घ्याल, पण जो बाकीचा जो स्पिरिच्युअल फायदा आहे ना त्याचा, तो स्पिरिच्युअल फायदा तुम्हाला होत राहील त्याच्यामध्ये अवेअरनेस मध्ये. हे तर आपण नुसता माइंड आणि बॉडीचा वर्किंगवर अवेअरनेस घेतो. आपल्याला पुढं पण जायचं, आपल्याला ब्रेन आणि माइंड आणि बॉडीचा अवेअरनेसवर पण जायचं. मी जस्ट एक अजून ऍड करा. हाय, तर जॉनीच्या प्रश्नाला अजून एक थोडंसं सटल असा उत्तर आहे की अवेअरनेस काय होतं, जसा जुडा बोलला की आपण पायलटवर असतो. आता हे पायलटवर राहणं पण आहे ना एक रीतीने इट सॅप्स आर एनर्जी, ऑल्दो कुठंतरी ती एनर्जी सेव्ह करतं, पण तो रिॲक्शनरी मोडवरच असतं. जो पायलट असतो तो रिॲक्शनरी मोडवरच असतं. पण ज्या वेळेला आपण मूव्ह होतो अवेअरनेस मोडवर, करेक्ट, तर तो रिॲक्शनरी मोडमध्ये अननेसेसरीली जी एनर्जी असते ना ती सगळी थांबते. तर तुम्ही अवेअर झाल्यावर तुम्हाला हेही समजेल की तुमच्याकडे जो लाईफ एनर्जी आहे त्याचा क्वोटा वाढला. तर स्पिरिच्युअल ग्रोथ साठी आपल्याला तिकडेच जे अवेअरनेस लागतंय आपल्याला, की आज आपण अवेअर नाही होता. जर जुडा बोलाय तर बाहेर ऐकू येत नाही. Ashley, We can Ashley, hear can you. you hear me? Yes, we can hear you clearly. Then Johnny? Johnny We is. can hear you very Your comment, clearly. Johnny? Yes. Johnny, Johnny तुमचा can comment hear. होता. Johnny can hear, right? We can. मध्ये थांबला होता. हरकत नाही, मी परत रिपीट करतो. तर मी म्हणत काय होतो, वेन वी आर ऑन अ रिॲक्शनरी मोड विच इज अ पायलट मोड, आपली एनर्जी जी लाईफ फोर्सची एनर्जी आहे इट इज बिंग सॅप्ड. ती कुठेतरी लॉक्ड इन आहे. आपला आपण म्हणू इगो, आपण म्हणू जे काय आपलं सिस्टम आहे, जो सिस्टम चाललाय त्याच्यामध्ये ती लॉक इन होते. पण ज्या मिनिटाला तुम्ही अवेअरनेस मोडवर घेऊन जाता स्वतःला, अँड यू विल फाइंड इट युअर सेल्फ 40 डेजने हे केल्यानंतर तुम्ही सगळ्या गोष्टींसाठी तुमचं सध्या तर तुम्ही फिलिंगसाठी अवेअर व्हाल, पण ज्या मिनिटाला तुम्ही अवेअरनेसनी टॅकल करायला लागाल ना तुमची लाईफ, तर देर इज अ सर्ज इन युअर लाईफ एनर्जीज. मग तुमचं ऑटोमॅटिक ते अवेअरनेस पण जास्त होतं कारण तुमच्याकडे जास्ती एनर्जी आहे. अँड दॅट इज वन ऑफ द कीज फॉर स्पिरिच्युअल ग्रोथ. कारण व्हाय आर पीपल नॉट इन्क्लाइंड स्पिरिच्युअली? कारण त्याच्यासाठी खूप एनर्जी लागते. त्याच्यात अवेअरनेस, टू बी अवेअर, माझ्या सिस्टम मध्ये तेवढी एनर्जी मी अवेलेबलच नाही करत. आलं लक्षात? तर हे सगळं करणारे, दीज आर स्टेप्स विच विल स्टॉप सॉर्ट ऑफ गिव्ह यू अ फ्रेश सर्ज ऑफ एनर्जी विच विल मेक यू फील मोर अलाइव्ह. आणि दॅट इज द फर्स्ट स्टेप टुवर्ड्स एनी काइंड ऑफ स्पिरिच्युअल ग्रोथ. सो असंच नाही आहे की तुम्ही भांडणं थांबवाल, की मे बी तुम्हाला ते गरज नाही पडेल, कोणाचं भांडण तुमच्या रस्त्याला नाही येईल, पण दे विल सर्टन बी इंटरनल change that because of the awareness you will feel a surge of life force in you. That is, I think, also a very subtle important step towards going to higher levels of spiritual change. आपण जे बोलतो डोंट रिॲक्ट, रिस्पॉन्ड, त्याच हा इलॅबोरेशन आहे. हो हो हो, खरीच गोष्ट. राईट. थँक्स जोशवा. You're welcome. अजून कोणाला
काय क्वेश्चन्स? हे बघा, आपण जे चालू करतोय ना तो 40 डेज मध्ये संपला असा नाही. ते 40 डेजच्या पुढे पण चालणारच आहे तुमचा. तो स्लोली अवेअरनेस तुम्हाला वाढवायचा आहे. पण 40 डेज पर्यंत काय, 40 डेज पिरियड काय, कारण जे तुम्ही केला ना, जे तुम्ही स्टार्ट केला ना, त्याचा 40 डेज पिरियडची प्रेग्नेन्सी असते त्याची. आणि ती 40 डेजच्या प्रेग्नेन्सी नंतर तो बॉर्न झाला म्हणजे आता इट इज समथिंग विच यू कॅन यूज. आणि तो यूज तुम्हाला 40 डेजच्या नंतर तुम्हाला तो जास्ती दिसेल तुमच्या ह्याच्यामध्ये. आणि तुम्ही मग नेगेटिव्ह इमोशन्सला पण तुम्ही यूज करू शकता. तुमच्या चालत्या त्या नेगेटिव्ह इमोशन्स मध्ये पण तुम्ही यूज करू शकता ते. पण पहिले पॉझिटिव्हनी चालू करा. कारण पॉझिटिव्हनी चालू केलं ना, तर पॉझिटिव्हनी चालू केल्यावर काय होतं की तुम्हाला ना त्याच्यामध्ये अडकायला नाही होईल. तुम्ही नेगेटिव्हनी केला ना तर त्याच्यासाठी वेगळा प्रोसेस आहे. त्याच्यासाठी मग डीप हिप्नोटिझम मध्ये, कारण नेगेटिव्ह साठी आहे ना तुम्हाला हिप्नोटिझम मध्ये खालच्या लेवलला न्यायला लागतं. आपण मेडिटेशन मध्ये वरच्या लेवलला जातो. आपल्या ब्रेन माइंडचं वेव्स आहेत ना आपण मोठं करतोय. तर तिथं नेगेटिव्ह नाही करायचं आपल्याला. आणि नेगेटिव्ह कधी होतं जेव्हा खालच्या लेवलला माणूस जातो ना, त्याचा ब्रेन वेव्ह खालच्या लेवलला जातो ना, तेव्हा होतं. तर त्या खालच्या लेवलला नॉर्मल याच्यामध्ये आपल्याला राग येतं ना, त्या हिशोबाने तेव्हा तुम्ही टॅकल करा. अवेअर व्हा. एकदा अवेअर व्हायला शिकलो ना तुम्ही की तुम्हाला डिफरन्स समजेल तुम्हाला स्वतःहून. तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्हाला कितीतरी गोष्टी तुमच्या समजतील की तुम्ही त्या गोष्टी कशाला करता. आतापर्यंत तुम्हाला कितीतरी गोष्टी समजल्या की तुम्ही दोस्ती करता, तुम्ही अमुक टाईपच्या माणसांबरोबर काय हे करता. तुम्ही जरा अवेअर होऊन आता बघाल तर तुम्हाला समजेल की नाही रे, ह्याच्यासाठी मी करतो, त्याच्यासाठी करतो. कितीतरी माणसाबरोबर तुम्ही दुश्मनी का करता, कारण तो असा दिसते, तसा वागते, असा वागते. असं नसतं की तसा वागला म्हणून दुश्मनी केलं पाहिजे. तुम्ही कुठंतरी मेमरी मध्ये अटॅच केलेला आहे की तसा कोणतरी तुमचा दुश्मन वागला होता लहानपणी किंवा कधीतरी, म्हणून असतं. ते बोलतात ना, दुधाने भाजलेला चटका लागला म्हणून लस्सी पण फुकून फुकून पितं. तसं आहे ते मेमरी मधून होतं. आपल्याला तसं नाही. जे आपल्या समोर आलंय ना त्या समोरला तो काय आहे ते कसा पियाचा. थंडीमध्ये गरम दूध पियाचं असतं आणि गरमीमध्ये थंड दूध पियाचं असतं. तसं आपण हे करायचं. आपल्या रियालिटी, आपल्या प्रेझेंट मुवमेंट मध्ये कसं आपल्याला वागायचं त्या हिशोबाने वागायचं. आपल्याला जुना पुराणा घेऊन नको वागू. आपण पास्टच्या गोष्टी घेऊन वागलो ना तर आपण वेगळा तसाच वागणार आहे. चेंज नाही होणार. आपण तेच करण्यात राहणार आहे. सर्कल नाही, सर्क्युलर नाही. हा टाइम आहे ना सर्क्युलर नाही. सर्क्युलर म्हणजे कसं असा गोल नाही टाइम. टाइम कसं आहे रेपिटेटिव्ह नाही. टाइम असा लांब आहे. टाइम म्हणजे काय, असा पुढं जाणारा टाइम आहे. टाइम पुढं झाला पाहिजे. पास्ट मागं राहिली पाहिजे आणि प्रेझेंट मुवमेंट मधून आपण फ्युचर मध्ये झाला पाहिजे. जर आपण त्याच गोल मध्ये राहिला ना तर आपण पास्ट मध्येच जातो. घडी पास्ट मध्येच जातो. तसं नसतं. टाइम फ्युचर मध्ये नेते आपल्याला. फ्युचर मध्ये नेण्यासाठी प्रेझेंट मध्ये जगासाठी प्रेझेंट साठी आपल्याला अवेअर व्हायला पाहिजे. प्रेझेंट मध्ये अवेअर व्हायसाठी ही गोष्ट आहे. कोणाला असा पण एक्सपिरियन्स येऊ शकतोय ह्याच्यामध्ये, त्या प्रेझेंट मुवमेंट मध्ये अवेअरनेसच्या ह्याच्यामध्ये काहीतरी वेगळा एक्सपिरियन्स येऊ शकतोय. पण तो एक्सपिरियन्स घ्यायसाठी आपण नाही करत आहे हा मेडिटेशन. ओके, तो एक्सपिरियन्स काय आहे की आपला माइंड आहे ना आपल्याला सांगतोय काहीतरी, अरे हे करू नको, अरे असं करू. कारण तुम्ही तुमचा माइंड कॅप्चर करताय आता, है ना. तुमचा माइंड आहे ना त्याच्यावर तुम्ही आता कंट्रोल करता. आतापर्यंत तुमचा माइंड कंट्रोल करत होता तुम्हाला. तुम्ही आता तुमच्या माइंडला कंट्रोल करायसाठी अवेअरनेस करताय. तर तुमचा माइंड तुमच्यासाठी गेम खेळू शकतोय. तुम्हाला एकदम कुठंतरी एकदम प्लेजरेबल ट्रिपवर नेईल तुमचा माइंड. तुम्हाला एकदम काहीतरी चांगला दाखवल, चांगलं करायला लागेल. तर त्याच्यामध्ये अडकू नका. कारण माइंड तुम्हाला अडकवायला बघतंय. माइंड आपल्याला अडकवायला बघतो. कारण माइंडला आहे ना आपल्या कंट्रोल मध्ये नाही राहायचंय. माइंडला जे चाललंय ना जसाच आहे तसं चालवायचं. त्याला चेंज नाही. माइंडला चेंज नाही पाहिजे असतं. माइंडला जे आहे ना तसंच पाहिजे असतं. रोज मी डाल भात खाईन ना तर माइंडला रोज डाल भातच खायचं असतं. त्याला एक दिवशी एकदम मोठा 5 कोर्स मील दिला ना तर तो माइंड धक्क्यामध्ये जातो. तसं आहे ते. आपल्याला माइंड कंट्रोल करायसाठी, माइंडच्या वर यासाठी ह्या गोष्टीमध्ये अवेअरनेस मध्ये जर तुम्हाला काय एक्सपिरियन्स आला असं मला सांगा, मी तुम्हाला एक्सप्लेन करीन तो. पण तो एक्सपिरियन्स काय असतो, तुमचा माइंड तुम्हाला असा नेईल कुठंतरी. तुम्हाला अरे ह्या मेडिटेशन मध्ये मला असा होतंय, मग दर टायमाला तुम्ही मेडिटेशन कराल तर मग तुम्ही तोच एक्सपिरियन्स घ्यायला जाल. ओके का, कारण तो लहान मुलाला आपण चॉकलेट लॉलीपॉप देतो ना मस्ती करू नको म्हणून, तसा तुमचा माइंड तुम्हाला लॉलीपॉप चॉकलेट द्यायला बघत. त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व, एन्जॉय करा ते, पण इन्व्हॉल्व होऊ नका त्याच्यामध्ये. त्याच्या मागे नको लागू. ओके, म्हणजे एक साईड नोट सांगितली मी तुम्हाला. कोणाला येईल तर तुम्ही सांगा, नाही आला तर असं काय नाही की आहे. कारण आपली जेवढी वरची लेवल असतं
आपला जेवढा माइंड आपण कॅप्चर केलेला असतं ना तेवढा माइंड आपल्याला देतं. जर माइंडला खरोखर पाहिजे असतं की मला कॅप्चर करून ह्या लाईफ मध्ये मला जास्ती काय मिळेल समजेल करून, तर आपला माइंड मध्ये नाही येणार, आपला माइंड आपल्याला अडकवायला नाही येणार. होप एव्हरीबडी अंडरस्टूड. आपण आता हा मेडिटेशनचा इथं लेक्चर संपवू, मग आपण 40-50 डेजनी परत नवीन घेऊ. रेकॉर्डिंग असतील, कोणाला रेकॉर्डिंग ऐकायचं परत परत रेकॉर्डिंग ऐका. काय क्वेश्चन्स असतील तर क्वेश्चन्स विचारा, नंतर विचारलं तरी चालतील. पण लक्षात ठेवा, मेडिटेशन आपल्याला स्वतःला समजासाठी आहे. आपल्याला स्वतःला आपण जर समजलो ना तरच आपल्याला समजेल की देवाला काय पाहिजे. कारण देवाने आपल्याला त्याच्या कामासाठी इथं पाठवलेलं आहे. आपल्याकडे काय काय गोष्टी आहेत हेच नाही समजलं आपल्याला तर आपण काय करणार आहे इकडं, कायच नाही करू शकत ना. आपल्याकडं देवानी म्हणजे ते पग दिलं आपल्याला उडासाठी, पण आपल्याला माहितीच नाही आपल्याला पग आहेत, तर आपण उडूच नाही शकणार आहे. आपण ते ड्रॅग करत चालतोय, असं होतं. प्रत्येक गोष्ट आपल्याकडे काय काय आहे, आपल्या किती आतमध्ये पॉवर्स आहेत, आपल्याकडे किती गोष्टी आहेत वेगवेगळ्या अवेअरनेसच्या, कॉन्शियसनेसच्या, हे ते आपल्याला जे समजलं ना तर आपण खरोखर हा जग चेंज करू शकतो. आपण आहे ना माइंड ॲनिमल लेवलला जगाचा प्रयत्न करतो. माइंड घेऊन खाली ऑटो लेवलवर, ऑटोमॅटिक लेवलवर, ॲनिमल लेवलला जगाचा प्रयत्न. तसं नाही, आपल्याला हा जगामध्ये वेगळ्या लेवलला जगायचं. ओके, एनी क्वेश्चन्स? वी कॅन. झालं 1.5 तास. ऍशली, एनी क्वेश्चन? No, no. Anybody like Anyone else has any question for Judah? कॉमेंट्स काय की समजला नाही समजला की काय जास्त होता, किचकट होता? जस्ट कीप इन माइंड, गदलूत आणि कतनूत. गदलूत म्हणजे मोठा, कतनूत म्हणजे छोटा. आपला माइंड जास्तीत जास्त टाइम छोट्या ह्याच्यामध्ये चालतं, छोट्या गोष्टींमध्ये चालतं, छोटा होऊन चालतं. गदलूत मध्ये जास्ती टाइम नाही चालत, पण गदलूत मध्ये पण गेला तर तो परत कतनूत मध्ये येतो, तो धावत असतं, रन अँड रिटर्न सारखं असतो तो. तर आपण जे करतोय ना अवेअरनेसनी आपण तो गदलूत मध्ये जास्तीत जास्त गदलूत मध्ये नेऊ शकतो. पण आपला माइंड नॉर्मली आपला माइंड आहे ना कतनूत मध्ये, छोट्यामध्येच चालत असतं. आपल्या माइंडला आहे ना सगळ्या गोष्टी कंट्रोल मध्ये पाहिजे असतात, आणि कंट्रोल मध्ये पाहिजे असतात म्हणून माइंड काय सगळ्या गोष्टी छोट्या ठेवतो. त्याला कंट्रोल पाहिजे असतं, अख्ख्या जगावर, अख्ख्या सगळ्या एन्व्हायरमेंटवर, सगळ्या गोष्टीवर कंट्रोल पाहिजे असतं, म्हणून तो सगळ्या गोष्टी छोट्या ठेवत असतो. अवेअरनेसनी तुम्ही ते वाढवला ना तर माइंडला समजतं, अरे मी वाढवलं तर मी अजून काय काय कंट्रोल करू शकतो, अजून कंट्रोल करू शकतो. तर माइंड मग तुम्हाला माइंड देईल तुम्हाला कंट्रोल करायला बाकीच्या गोष्टी. आपल्याला माइंड समजला पाहिजे काय आहे ते. पण लक्षात ठेवा, माइंड चॉकलेट आईस्क्रीम देईल तुम्हाला, तर तुम्ही त्याच्या विरुद्ध करत असाल तर ते रॉंग नाही. ती माइंडची टेक्निक आहे तुम्हाला सांगायची की हे घे आणि इथे हे करते, करू नको करू. सो वील एंड. एनी क्वेश्चन, एनीबडी, एनीथिंग? कोण नाही बोलला कुछ?